बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. आवाज येतोय सर्वांना? येत नाही बहुतेक. तुमचा आवाज मला येत नाही. येतोय आवाज? वर तिकडे कुणाला आला नाही आवाज? ओके. ब्रॉडवे एज्युकेशन कन्सल्टन्सीच्या या नीट मेडिकल 2022 प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन सेमिनारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. भावी डॉक्टर व भावी डॉक्टरांच्या पालकांचं सुद्धा स्वागत. क्लासेसचे काही संचालक शिक्षक वृंद आलेले आहेत, त्यांचं पण स्वागत. एंट्रन्स एक्झाम पासून ते ऍडमिशन प्रोसेस पर्यंत मागील 10 वर्षापासून ब्रॉडवे एज्युकेशन कन्सल्टन्सी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने जे वेबसाईटच्या माध्यमातून त्याचबरोबर ॲपच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करत आहे. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा जेव्हा संपूर्ण जग बंद होतं तेव्हा 2 वर्ष ॲपच्या माध्यमातून घर बसल्या विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन ब्रॉड एज्युकेशन कन्सल्टन्सीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मेट्रो सिटीज असतील, अकोला असेल, औरंगाबाद असेल, विदर्भामध्ये नागपूर असेल किंवा पुणे, औरंगाबाद या ठिकाणी सुद्धा 2023 पासून ब्रॉडवे एज्युकेशन कन्सल्टन्सीच्या ब्रांचेस ओपन होणार आहेत. जेणेकरून ज्या त्या ठिकाणी ज्या त्या जिल्ह्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेचा मार्गदर्शनाचा लाभ घेता यावा. एक विनंती आहे सर्वांना की आपले मोबाईल थोडंसं सायलेंट करून ठेवा. त्याचबरोबर कुणीही रेकॉर्डिंग करू नका, व्हिडिओ करू नका, फोटो तर काढूच नका. कारण इथे तुम्ही रेकॉर्डिंग कराल तर इथे तुम्ही वेळातला वेळ काढून आलात ऐकण्यासाठी, बघण्यासाठी. आता तेच रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये तुमचं लक्ष असेल तर ऐकणार काय आणि बघणार काय, बरोबर आहे? त्यामुळे तुमचा फोन हा थोडासा बाजूला ठेवा. आपण आज या प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या बाहेर कोणती प्रवेश प्रक्रिया होते, त्याचबरोबर भारताच्या बाहेर कोणती प्रवेश प्रक्रिया होते, त्यामध्ये कोणकोणत्या पात्रता आहेत, त्याचबरोबर काय कागदपत्र लागतील, अशा वेगवेगळ्या विषयावर आपण माहिती घेणार आहोत. जास्तीचा विद्यार्थ्यांचा पालकांचा वेळ न घालवता आपण सुरुवात करू. महाराष्ट्र इथे आता सर्वांना स्क्रीन थोडा लाईट कमी करायचा. ओके आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांना तो महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे. प्रवेश पात्रता आहे महाराष्ट्राचा रहिवासी असणं कंपल्सरी. परराज्यातील जो विद्यार्थी आहे महाराष्ट्रामध्ये प्रवेश घेऊ शकत नाहीये. त्याचबरोबर विद्यार्थ्याची ही 10वी आणि 12वी हे सुद्धा महाराष्ट्रात असणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. बरेच विद्यार्थ्यांचं काय होतं की परराज्यातून सीबीएसईचे काही विद्यार्थी असतील, अदर स्टेट मधले विद्यार्थी असतील, अदर स्टेट मध्ये 10वी करतात आणि 12वी महाराष्ट्रामध्ये करतात. तर असं नाही चालणार. जर महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीएससी नर्सिंग, फिजिओथेरपी कुठल्याही कोर्सेसला, ते 10 चे कोर्सेस आहेत आयुष्य आणि एमबीबीएस, बीडीएस, त्या कोर्सेसला जर प्रवेश घ्यायचा असेल तर 10वी आणि 12वी ही महाराष्ट्रातलीच असणं आवश्यक आहे, त्या व्यतिरिक्त नाही चालणार. याच्यामध्ये 2017च्या अगोदर जर एखाद्या विद्यार्थ्याची 10वी झालेली असेल तर चालेल, परंतु 2017च्या नंतर 10वी ही महाराष्ट्रातच झालेली असणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचे वय हे 17 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. यामध्ये एक दिवस इकडे तिकडे चालणार नाहीये. आता लक्षात घ्या, बरेच पालकांना विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल, अरे बाबा आपलं काय 17 आहे का नाही. असे 31 डिसेंबर 2022 पर्यंत तुमचं 17 वर्ष कंप्लीट, म्हणजे तोपर्यंत जवळपास होऊन जाईल. काही लोकांचं मागे पुढे होऊ शकतं. गेल्या वर्षी जवळपास आमच्याकडे 5 विद्यार्थी चांगले मार्क्स येऊन सुद्धा नंतर हे या पात्रतेला इलिजिबल झाले नाहीत. तर त्यांचं वय 4 दिवसानं, कुणाचं 10 दिवसानं, कुणाचं 15 दिवसानं मागे पुढे झालं. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेमध्ये मधून बाद झाले. हे पूर्ण भारतामध्ये कुठेही जरी प्रवेश घ्यायचा असेल तर 17 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर जे स्टेट बोर्डची तुम्ही परीक्षा दिलेली आहे, कुठलाही बोर्ड असो, 12वीचा, सीबीएसई असो, आयसीएसई असो, त्याचबरोबर स्टेट बोर्ड असो, त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तीनही विषयामध्ये मिळून तुमचे 150 मार्क्स असणं आवश्यक आहे.
फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या 3 विषयामध्ये मिळून 150 मार्क्स असणं आवश्यक आहे कोणत्या विद्यार्थ्यांसाठी, ओपन व ईडब्ल्यूएस च्या विद्यार्थ्यांसाठी. त्याचबरोबर ओबीसी, एससी, एसटी आणि फिजिकल हँडिकॅपच्या विद्यार्थ्यांसाठी 120 मार्क्स असणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. त्याचबरोबर ओपन मध्ये जे काही विद्यार्थी आहेत, पीडब्ल्यूडी म्हणजे दिव्यांग विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी 135 मार्क्स असणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, पीसीबी म्हणतोय या तिन्हीची बेरीज मिळून तुमचे 150 मार्क्स ओपन साठी, 120 मार्क्स कॅटेगरीसाठी. म्हणजे तिघाची बेरीज झाली पाहिजे. एखाद्या विषयामध्ये 35 असतील आणि बाकीच्या विषयामध्ये जास्त मार्क्स असतील आणि त्या तिन्हीची मिळून तुमचे एवढे मार्क्स असणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. इकडे तुमचे 720 पैकी 720 आहेत आणि इकडे तुमची जर ग्रुपिंग असेल तर या वर्षीच्या महाराष्ट्राच्या प्रवेश प्रक्रियेमधून तुम्ही बाद व्हाल. महाराष्ट्राचेच काय, भारतामध्ये कुठेही तुम्हाला प्रवेश मिळणार नाहीये. त्यानंतर काही अदर कोर्सेस आहेत, जसं की फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, बीपीओ या कोर्सेससाठी मात्र कुठल्याही प्रकारच्या ग्रुपिंगची आवश्यकता नाहीये. त्याचबरोबर बीएससी नर्सिंगला जाऊ इच्छिणाऱ्या काही विद्यार्थ्यांसाठी ईडब्ल्यूएस व ओपन साठी 135 मार्क्स असणं आवश्यक आहे, पीसीबी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी मध्ये. त्याचबरोबर इतर जे कास्ट असतील, अदर ऑल कास्ट असतील, त्या कास्टसाठी 120 मार्क्स बीएससी नर्सिंग साठी असणं आवश्यक आहे, कंपल्सरी. बरोबर लक्षात येते तुम्हाला का फास्ट होते? ओके आहे, ठीक आहे. आवाज मी बरोबर आहे, कमी जास्त व्हायला मला सांगायचं थोडस. त्यानंतर नीट पर्सेंटाइल इलिजिबिलिटी, जेव्हा तुमचा निकाल लागेल, एक इलिजिबिलिटी असेल तुम्हाला 50 पर्सेंटाइल ओपन आणि ईडब्ल्यूएस च्या विद्यार्थ्यांसाठी असणं आवश्यक आहे. रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 40 पर्सेंटाइल असणं आवश्यक आहे. पर्सेंटेज म्हणत नाही, लक्षात घ्या, पर्सेंटाइल म्हणतोय. जनरल पीडब्ल्यूडी म्हणजे ओपन मधल्या पीडब्ल्यूडी विद्यार्थ्यांसाठी 45 पर्सेंटाइल असणं आवश्यक आहे. आता हे 45 पर्सेंटाइल म्हणजे प्रत्येक वर्षी एक कट ऑफ लावला जातो. म्हणजे नीट मध्ये जो आता जवळपास आता या वर्षी किती परीक्षा विद्यार्थी परीक्षा द्यायला माहिती आहे का तुम्हाला? किती जणांनी फॉर्म भरलाय? 18,60,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा म्हणजे परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे. गेल्या वर्षीच्या कंपेअर मध्ये जवळपास 2.5 लाख विद्यार्थी या वर्षी जवळपास एक्स्ट्रा आहे. तर तो त्याच्यामधले सर्वच्या सर्व विद्यार्थी इलिजिबल होत नाही, त्याच्यामध्ये अर्धे विद्यार्थी इलिजिबल होतात आणि तो शेवटचा जो विद्यार्थी होतो, जे शेवटचे जे मार्क्स असतात त्या विद्यार्थ्याचे जवळपास म्हणजे 18 लाख विद्यार्थी परीक्षा देतील तर त्याच्यामधले 9 लाख विद्यार्थी इलिजिबल केले जातात आणि जे शेवटचा मार्क्स आहे त्याचे 147 मार्क्स म्हणजे गेल्या 2020 ला 147 मार्क्स होते. आता या वर्षी जो कट ऑफ येईल, जो निकाल लागेल त्याच्यावर ते तुमच्या निकालाच्या प्रिंटवर तो मार्क्स असतील, इलिजिबल मार्क्स असतील. परंतु जे काही मार्क्स दिलेले आहेत त्यामध्ये ओपन ईडब्ल्यूएस साठी 50 पर्सेंटेज म्हणत नाही, म्हणजे 720 पैकी अर्धे मार्क असं नाहीये. 50 पर्सेंटाइल मध्ये 2020 मध्ये 147 मार्क्स होते कट ऑफ, त्यानंतर 2021 मध्ये कमी झाला 138. आता हे डिपेंड करतं पेपर कसा आहे, अवघड आहे का सोपा आहे, त्याच्यावर ते कट ऑफ लावले जातील. त्याच्यानंतर ओबीसी साठी 40 पर्सेंटाइल 113 मार्क, ओबीसी, एससी, एसटी साठी या तिन्ही कास्ट साठी 113 मार्क्स असतील. 2020 साठी होते. 2021 मध्ये 108 मार्काचा याचा पर्सेंटाइल होता. म्हणजे एवढे मार्क्स असतील तर तुम्ही याच्यापेक्षा कमी असतील तर महाराष्ट्रामध्ये काय भारतामध्ये सुद्धा तुम्ही कुठल्याही मॅनेजमेंट कोटा असेल, रेग्युलर कोटा असेल, गव्हर्नमेंट असेल, प्रायव्हेट असेल, कुठल्याही प्रवेश प्रक्रियेमध्ये तुम्ही भाग घेऊ शकणार नाहीये. त्यानंतर कॅटेगरीचे विद्यार्थी असतील, सॉरी कॅटेगरी मधले पीडब्ल्यूडी जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांसाठी 113 मार्क कंपल्सरी होते 2020 मध्ये. त्याच त्याच्यामध्ये 21 मध्ये 108 मार्क्स कंपल्सरी होते. हे झाल्या पात्रता सर्व. आपण आता मेन प्रवेश प्रक्रियेकडे वळू. महाराष्ट्र आणि भारतामध्ये 2 मुख्य प्रवेश प्रक्रिया होतात. त्यामध्ये एक महाराष्ट्र राज्याची प्रवेश प्रक्रिया म्हणजे 85% महाराष्ट्र स्टेट ऍडमिशन प्रोसेस, त्याचबरोबर एक केंद्राची प्रवेश प्रक्रिया होती. जसं महाराष्ट्र राज्य असतं आणि केंद्राची सरकार वेगळी असते आणि राज्य सरकार वेगळी असते, त्याच पद्धतीनं 2 प्रवेश प्रक्रिया होते. आपण सुरुवातीला महाराष्ट्र राज्याची प्रवेश प्रक्रिया जाणून घेऊ. यामध्ये एमबीबीएसच्या जे जागा आहेत सद्यस्थितीला म्हणजे या वर्षीच्या थोडं मागे त्यांना दिसत नाही बरोबर. एमबीबीएस साठी 4,550 सीट्स आहेत. बीएमएस साठी 1,712 सीट्स आहेत. बीडीएस चे 4 कॉलेजेस आहेत.
त्यामधून जवळपास 326 सीट्स येतील. BHMS एकही गव्हर्नमेंट महाराष्ट्रामध्ये नाहीये. त्यानंतर PUMS 180 सीट्स, BPTH म्हणजे फिजिओथेरपीसाठी 90 सीट्स, BSc नर्सिंगच्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट्स आहेत जवळपास 300 सीट्स आहेत. यावर्षी 2 कॉलेजेस वाढलेले आहेत त्याच्यामध्ये. BSLP मध्ये स्पीच थेरपी 25 सीट्स, BOTH 90 सीट्स, BPO साठी 8 सीट्स यामध्ये महाराष्ट्रामध्ये येतील. आता हे लक्षात घ्या की 2020 नुसार मी तुम्हाला हे सांगतोय, म्हणजे जे सीट्स आहेत ते 2000 मागच्या वर्षीच्या नुसार आहेत. यावर्षी परभणी, उस्मानाबाद, सातारा अजून 1-2 कॉलेज वाढण्याचे गव्हर्नमेंटचे चान्सेस आहेत. अजून MMC न दिलेले परवानगी, स्टेट गव्हर्नमेंटची अजून त्यांना परवानगी दिलेली नाही. जेव्हा येतील त्यावेळेला तुम्हाला आमच्याकडून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आम्ही शेअर तुम्हाला करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये 27 सद्यस्थितीला 27 कॉलेजेस आहेत. 4550 सीट्स आहेत त्याच्यामधून येतील तुम्हाला. BDS चे 4 कॉलेजेस आहेत, 326 सीट्स त्याच्यामधून येतील. 4876 सीट्स त्याच्यामधून MBBS आणि BDS च्या माध्यमातून तुम्हाला येतील. रिझर्वेशनचा विचार जर केला, रिझर्वेशनचं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजसाठी 60% सीट्स या रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी असतील. त्याच कंपेअरमध्ये जसं प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, MINSR लातूर असेल, MIT पुणे असेल, प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सांगलीचं कॉलेज असेल, या कॉलेजमध्ये जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यामध्ये 30% सीट्स हे रिझर्वेशन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी असतील. आता शेड्यूल कास्टसाठी 13%, त्यानंतर ST साठी 7%, VJ साठी 3%, NTB साठी 2.5%, NTC साठी 3.5%, NTD साठी 2% आणि 19% OBC इन्क्लुडिंग SBC, म्हणजे OBC आणि SBC हे दोन्ही सुद्धा मिळून 19% रिझर्वेशन गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये येतील. त्याचबरोबर EWS जे रिझर्वेशन आहे ते गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आहे, पण प्रायव्हेट कॉलेजमध्ये चुकून ते त्याच्यामध्ये इन्सर्ट झालेले 10% रिझर्वेशन हे प्रायव्हेट कॉलेजमध्ये मिळणार नाही. कुठल्या विद्यार्थ्यांसाठी? EWS विद्यार्थ्यांसाठी. त्याच त्याच्यामध्ये जसं इकडे 13% त्याचं सरळ अर्धे पर्सेंटेज मध्ये 60% इकडे असतील तर इकडे 30% रिझर्वेशन प्रायव्हेट कॉलेजमध्ये असेल. प्रायव्हेट कॉलेजमध्ये रिझर्वेशन जरी कमी असेल, ओपन मधून जरी सीट मिळालेली असेल, तरी तुम्हाला बाकीच्या जे सुविधा असतील EBC स्कॉलरशिप्स वगैरे त्या सर्व गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील. आपण एखाद्या कॉलेजचं उदाहरण घेऊ. त्या कॉलेजच्या नुसार नेमक्या सीट्स कशा येतात ते आपण बघू. एखाद्या कॉलेजला आपण 100 सीट्स आहे असं ग्रेड करू. त्या 100 सीट्स मधल्या 15% ऑल इंडिया कोटाला जातात. म्हणजे सरळ 100 मधल्या 15 जागा ह्या ऑल इंडिया कोटा मार्फत भरल्या जातात. आपण या ऑल इंडिया कोटाचं तर नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण पाहू. तत्पूर्वी महाराष्ट्रामध्ये जे राहिलेल्या 85 जागा आहेत त्या 85 जागा 85% कोटामधल्या 60% रिझर्वेशन असेल. SC साठी 13%, ST साठी 7%, OBC साठी 19%, VJ साठी 3%, NTB साठी 2.5%, NTC साठी 3.5%, त्याचबरोबर 2% NTD साठी, EWS साठी 10% आणि राहिलेले जे सीट्स आहेत 40% ते आहेत जनरल कॅटेगरीसाठी. जनरल कॅटेगरी म्हणजे ओपनचे सीट्स नव्हे, तर जे जनरल कॅटेगरी मधला जे सीट्स आहेत ते सर्वच येऊ शकतात. त्याच्यामध्ये कास्टचे विद्यार्थी इकडे येऊ शकतात, पण जनरलचे ओपनचे विद्यार्थी त्या कास्टच्या सीटमध्ये जाऊ शकत नाही. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये काही रिझर्वेशन्स आहेत. फिजिकल हँडिकॅपला 5%, डिफेन्सच्या विद्यार्थ्यांसाठी 5%, हिली एरियासाठी 5%, हिली एरियासाठी 3%, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर MKB साठी 8 जागा MBBSच्या राखीव असतात. त्याचबरोबर ऑर्फन म्हणजे अनाथ विद्यार्थ्यांसाठी 1%, फिमेल रिझर्वेशन 30% मुलींसाठी राखीव असतात. कुठलेही गव्हर्नमेंट कॉलेज असतं महाराष्ट्रात, भारतात कुठेही असू द्या 30% हे तुमच्यासाठी पक्के. त्यानंतर राहिलेले जे 40% जागा आहेत त्यामध्ये जनरल मधले सर्वच विद्यार्थी येतील आणि कास्टचे विद्यार्थी सुद्धा इकडे येऊ शकतात. आता मला सांगा त्या NTD चे रिझर्वेशन 2%, NTD चे विद्यार्थी किती येतील? ओके 2%. तर 100 जागा आहेत. 100 जागेमधून 15 जागा गेल्या. राहिलेल्या 85 मधल्या 2% रिझर्वेशन मला किती जागा येतील एका कॉलेजला? हा दीड कशी आहे? आपण असं गृहीत धरू की 2 जागा आहेत. ठीक आहे. कॉलेजेस किती आहेत? 27. याचं सीट डिस्ट्रीब्युशन म्हणजे 100 जागा नसतात. पुढे 250, पुढे 200, म्हणजे जवळपास 4545 म्हणजे 4500 सीट्स आहेत. त्याच्यामध्ये 2% काढलं तर किती येतील?
2% कोणी गणिताचे शिक्षक, एक जवळपास 77, 78, 80, 90 सीट्स येतात. 90 दर 100 दर 2-5 मागे पुढे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजला प्रवेश घ्यायचा असेल तर 100 सीट्स एनटीडी साठी आहेत. दिसायला आपल्याला 4000 4,500 सीट्स देतात, परंतु आपल्या कॅटेगरीनुसार किती सीट आहेत? फक्त आणि फक्त 100 सीट्स आहेत. म्हणजे आपल्याला एनटीडी मध्ये महाराष्ट्रामध्ये कितवा नंबर यायला पाहिजे? कमीत कमी 150-200 वाला नंबर यावा लागेल रँकिंग मध्ये, एसएमएल मध्ये. अरे एवढं कॉम्पिटिशन आहे. तर विद्यार्थ्यांना विनंती आहे की आता कॉम्पिटिशन तर एवढं आहे, राहिलेले फक्त आपल्याकडे तुमच्याकडे 1.5 महिना आहे. त्या 1.5 महिन्याचा कसा वापर करता आणि त्यानुसार या कॅटेगरीनुसार कशी जागा मिळवता ते तुमच्यावर डिपेंड आहे. यानंतर झालं सीट डिस्ट्रीब्युशनचं. आपण एखाद्या गव्हर्नमेंट कॉलेजचा फी स्ट्रक्चर बाबत जाणून घेऊ. ज्या कॉलेजचं सर्वांचं ड्रीम असतं त्याच कॉलेजचं आपण पाहू. कुठलं? एएम. तर ओपन कॅटेगरीसाठी 1,12,615 रुपये फीस असणार आहे कॉलेजची, गव्हर्नमेंट कॉलेजची केईएम ची. त्यानंतर एससी, ओबीसी, व्हीजे आणि एनटीचे जे कास्ट असतील त्यांना त्या विद्यार्थ्यांसाठी 16,065 रुपये फीस आहे. ईडब्ल्यूएस साठी 65,415 फीस असेल. आता ही जी फीस आहे मागच्या वर्षीप्रमाणे आहे. तुम्हाला जे नंतर मी एनएमसी बिल बद्दल सांगणार आहे त्याच्यामध्ये भरपूर चेंजेस होणार आहे, भरपूर चेंजेस होतील. पण आता जी गेल्या वर्षीची जी प्रवेश प्रक्रिया आहे त्यानुसार आपण ही फीस जाणून घ्यायला. यामध्ये एससी कॅटेगरीसाठी 11,065 रुपये फीस असेल. आता जेव्हा एनएमसी बिल लागू होईल ते कशा पद्धतीने त्याच्यामध्ये फीस कमी होतील जास्त होतील आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये पाहू. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. प्रायव्हेट कॉलेजेस मधून जवळपास 2720 सीट्स एमबीबीएसच्या येतील. बीडीएसच्या 2350 सीट्स याच्यामधून येतील. बीएमएसच्या 4060 सीट्स येतील. बीएचएमएसचं एकही गव्हर्नमेंट कॉलेज नव्हतं, परंतु 4,500च्या आसपास प्रायव्हेट कॉलेजमध्ये सीट्स महाराष्ट्रामध्ये मिळतील. त्यानंतर सीट डिस्ट्रीब्युशन जर प्रायव्हेटचा विचार केला तर प्रायव्हेटचं सीट डिस्ट्रीब्युशन गव्हर्नमेंटच्या कंपेअरमध्ये चेंज असणार. कसं? तर 100 जागा असतील त्या 100 मधल्या एनआरआय अगेन्स्ट मधल्या मॅनेजमेंट कोटा असणारे 15% जागा, म्हणजे ऑल इंडियामध्ये कोटा हा भरला जात नाही. मॅनेजमेंट कोटा म्हणजे ज्या कॉलेजला 10 लाख रुपये फीस आहे, असं काही तरह के जे सोमय्याची 10 लाख रुपये फीस आहे, त्या कॉलेजला जर मॅनेजमेंट कोटामध्ये रेग्युलर मधून प्रवेश घ्यायचा असेल तर 10 लाख गुणिले 5 म्हणजे 50 लाख रुपये पर इयर भरून तुम्ही या मॅनेजमेंट कोटामध्ये जाऊ शकता. याच्यानंतर आपण नेक्स्ट त्याच्यामध्ये पाहू. असं सांगितलं नाही हाच म्हणून तुम्हाला डायरेक्ट दाखवलं त्याच्यामध्ये जायचं तुम्हाला. तर राहिलेल्या 85% कोटामध्ये 30% रिझर्वेशन मी सांगितल्याप्रमाणे थोडं बोलू नका. आज आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना पालकांना डिस्टर्ब नका करू. आता बाहेर बी जायची संधी नाही, सगळं पॅक झालेलं आहे. तर 30% सीट्स हे रिझर्वेशन कॅन्डिडेट साठी असणार आहे. जसं गव्हर्नमेंट मध्ये 13% एससी कास्ट साठी होतं, त्याच्यात अर्धे 6.5% असणार आहे. यानुसार रिझर्वेशन असणार आहे. आता मला सांगा एनटीडीचे विद्यार्थी जे हात वर केले होते, आता तिथे तर 2 होते, आता इथं तर 1% आहे. म्हणजे अर्धी सीट येणार नाही. एक सीट म्हणजे सरळ आपण एक ग्रहित करा. आता सांगायचं विसरलं, त्याच्यामध्ये 2 सीट जे सांगितले होते 100 सीट्स आल्या होत्या, त्याच्यामध्ये सुद्धा 30% रिझर्वेशन मुलींसाठी असणार आहे, जे मुलांनी हात वर केला होता. म्हणजे 17 सीट्स. आता प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा जवळपास 18 ते 19 कॉलेज आहेत. 2-3 कॉलेजेस यावर्षी वाढण्याची शक्यता आहे. 20 कॉलेजमध्ये जवळपास 100च्या नुसार म्हणजे 2200 सीट्स आहे, तर 20-25 सीट्स याच्यामध्ये येण्याची शक्यता आहे. म्हणजे ओव्हरऑल पूर्ण गव्हर्नमेंट प्रायव्हेटचा जर विचार केला तर 120-130 एनटीडीच्या कास्टसाठी सीट्स येणार आहेत. त्याचबरोबर रिझर्वेशन याच्यामधलं जे गव्हर्नमेंटला जसं 60% होते तसं 30%. जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी जे असतील, जनरल म्हणजे सर्व ओपन, ओबीसी, ऑल कास्ट, तिकडचे विद्यार्थी सुद्धा इकडे येऊन जागा मिळू शकतात. पण त्या लेवलचे त्या रेंजचे मार्क्स असणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. फीस लक्षात येते ना काय म्हणतोय ते? ओके, मध्ये मध्ये सांगत राहा मला. एमबीबीएस चे जवळपास फीसचा विचार केला गेला तर 6 लाखापासून ते 17 लाखापर्यंत वेगवेगळ्या कॉलेजची वेगवेगळी फीस आहे महाराष्ट्रामध्ये. काही कॉलेजची 6 लाख आहे, 8 लाख आहे, 10 लाख आहे, 17 लाख पर्यंत वेगवेगळ्या कॉलेजची वेगवेगळी फीस आहे. बीडीएसचा विचार केला तर 2 लाखापासून ते 6 लाखापर्यंत फीस स्ट्रक्चर आहे. बीएएमएस आयुष साठी
आयुर्वेदिक कॉलेज आयुर्वेदिक महाविद्यालयासाठी 1 लाखापासून ते जवळपास 3 लाखापर्यंत वेगवेगळ्या कॉलेजची वेगवेगळी फीस आहे. जवळपास या बीएमएससी संख्या कॉलेजची जे प्रायव्हेट कॉलेज आहे जवळपास आता 60च्या आसपास महाराष्ट्रामध्ये पोहोचलेली आहे. बीडीएस सुद्धा भरपूर सीट्स त्याच्यामध्ये आहेत. तर एक प्रायव्हेट कॉलेजचं आपण सविस्तर जाणून घेऊ. आता ते सरांनी विचारला 17 लाख एका वर्षासाठी का, तर 17 लाख एका वर्षासाठी आहे, परंतु त्या 17 लाखाच्या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच फीस त्या कॉलेजला लागतं. तर आपण एक पुण्याचं जे MIT कॉलेज आहे त्याची फीस स्ट्रक्चर आपण जाणून घेऊ. नेमकी फीस कशी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्यामध्ये भरावी लागते. तर ऍक्च्युअल फीस किती आहे, तर 9,42,806 रुपये फीस आहे. परंतु त्याच्यामध्ये कॉलेजवाले काय करतात, डेव्हलपमेंट फीस लावतात 1,12,194 रुपये. त्यानंतर 1 लाख डिपॉझिट घेतात. आता हे डिपॉझिट याच कॉलेजसाठी कमी आहे, बाकी कॉलेजसाठी 2 लाख, कुठे 2.5 लाख, 3 लाखापर्यंत डिपॉझिट घेतात. इन्शुरन्स फी, जिम खाना, अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्याकडून वेगवेगळी फीस लावण्यात येते आणि ते तुमच्याकडून काढून घेण्यात येते. त्यानंतर इलिजिबिलिटी फीस 8,600, अशी टोटल मिळून 11,66,335 रुपये फीस ही ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी लागते. जर तुमचा महाराष्ट्रामध्ये 27 गव्हर्नमेंट कॉलेज 27 कॉलेजमध्ये तुमचा जर नंबर नाही लागला तर या कॉलेजमध्ये या फी स्ट्रक्चर तुम्हाला भरावी लागते. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये असे काही कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी हॉस्टेलच्या फीस 2-2, 2.5 लाख रुपये आहे. ते नंतर तुम्हाला कळतं की प्रवेश प्रक्रियेमध्ये गेल्याच्या नंतर कळतं की बाबा हे तर इथं एवढी 8 लाख फीस आहे, तर ठीक आहे आपण 8 लाखाचं मॅनेजमेंट करू. म्हणजे पालक काय करतो की बाबा ठीक आहे 8 लाख रुपये आहे ना, ठीक आहे आपलं इकडलं डीमार्टचं प्लॉट काढू आणि आपण ते पण होतं काय की दुसऱ्या प्लॉटची तयारी करावी लागते, कारण कॉलेजवाले छुपे खर्च हे घेतात. ब्रॉडवे एज्युकेशन कन्सल्टन्सीच्या माध्यमातून हे सर्व बारकाई, हे छोटे छोटे जे प्रॉब्लेम्स असतात हे तुम्हाला सांगण्यात येतात. आता ही फीस जवळपास आता 9,42,806 रुपये भरायची असते ऍक्च्युअली, पण बाकीचे 2-4 लाख रुपये तुमच्याकडून काढून घेतात. हॉस्टेलची जी फीस आहे जवळपास या कॉलेजची कमीच आहे महाराष्ट्रामध्ये, 65,000 रुपये फीस आहे. हॉस्टेलचे डिपॉझिट तुमच्याकडून 65,000 रुपये घेते. सिंधुदुर्गला एक कॉलेज आहे प्रायव्हेट कॉलेज, माजी मंत्र्याचे रेग्युलर मंत्र्याचं, त्यामध्ये जवळपास 2 ते 2.5 लाख रुपये हॉस्टेल आणि मेस ची फीस तुमच्याकडून घेतात. म्हणजे डिपॉझिट आलं त्याच्यामध्ये हॉस्टेलचं आलं फीस आणि मेसची सुद्धा आलं. एबीसीचा जर विचार केला तर त्याची अर्धी फीस तुम्हाला भरावी लागेल 6,38,835 रुपये. ओबीसी साठी सेम 6,88,932 रुपये. SC ST साठी मात्र कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट फीस आणि ट्युशन फीस हे घेत नाही. पण याच्यामध्ये सुद्धा काही कॉलेज घेतात, काही कॉलेज घेत नाहीत. वसंतराव नाईक नावाचे एक कॉलेज आहे, त्या कॉलेजला पूर्ण फीस त्याच्यामध्ये घेतात. यावर्षी घेतली, डिपॉझिट पण घेतली, डेव्हलपमेंट फीस घेतली, ट्युशन फीस पण घेतली SC ST च्या विद्यार्थ्यांसाठी. यामध्ये MIT कॉलेजला फक्त डिपॉझिट आणि बाकीची जी फीस आहे, जी इलिजिबिलिटी फीस वगैरे तेवढीच फीस घेतात. या जवळपास 1,05,335 रुपये फीस त्याच्यामध्ये लागेल. VJ कास्टसाठी, NT कास्टसाठी, SBC कास्टसाठी, या कास्टसाठी मात्र 2,17,529 रुपये. म्हणजे याच्यामध्ये ट्युशन फीस ही पूर्ण माफ होईल. कुठल्या कास्टसाठी? VJ, NT1, NT2, NT3, त्याचबरोबर इन्क्लुडिंग SBC कास्टसाठी सुद्धा, ओबीसी नाही, इन्क्लुडिंग SBC कास्टसाठी तुम्हाला म्हणजे ट्युशन फीस ही कंप्लीट माफ होईल. आता लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरता, प्रवेश प्रक्रियेमध्ये जाता, या बाबीची काळजी घेणं आवश्यक असणार आहे. होतं काय, करताना आपण ऑप्शन टाकून देतो, जेव्हा कॉलेजला आता आणि कॉलेजला ऍडमिशन घेत असताना फक्त 5 ते 7 दिवस मिळतात. त्या 5 ते 7 दिवसामध्ये 5-5, 10-10 लाख रुपयाची जोड होईल का तुमच्याकडे? तर होऊ शकत नाही. तेव्हा प्रवेश प्रक्रियेमध्ये जात असताना या बाबीची काळजी घेणं आवश्यक आहे. त्यानंतर जरी हे प्रायव्हेट कॉलेज असतील तरी आपल्याला इथे EBC स्कॉलरशिप या दोन्ही गोष्टी सुद्धा त्याचा फायदा मिळेल. परंतु काही कॉलेजवाले काय करतील की पहिल्या वर्षी तुमच्याकडून फीस घेतील, कंप्लीट फीस घेतील आणि दुसऱ्या वर्षीपासून तुम्हाला EBC स्कॉलरशिप वगैरे देतील. आता जवळपास 19 ते 20 कॉलेजेस यावर्षी 20 कॉलेजेस राहतील. त्या 20 कॉलेजमध्ये काही 10-12 कॉलेजेस फीस कमी करतील, पण 8 ते 10 कॉलेजेस असे आहेत की तुमच्याकडून संपूर्ण फीस घेऊन दुसऱ्या वर्षी तुम्हाला त्या स्कॉलरशिप EBCच्या माध्यमातून परत करतो असं म्हणतील. मग ते 1 वर्ष लागतं, 2 वर्ष लागतील आणि शेवटीपर्यंत मागपुढे होऊ शकतं. एज्युकेशन लोन, डीम्ड युनिव्हर्सिटी असो, प्रायव्हेट कॉलेज असो, गव्हर्नमेंट असो, एज्युकेशन लोन तुम्हाला जे गव्हर्नमेंट बँक असतात ते तुम्हाला नॅशनलाइज बँक असतात ते तुम्हाला एज्युकेशन लोन त्याच्यामध्ये मिळू शकतं. आता एज्युकेशन लोन मिळतं म्हणल्यानं सरळ तुम्ही
बँकेमध्ये गेलात मला एज्युकेशन लोन द्या मला तर देणार नाही. प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट मध्ये लोन तुम्हाला मिळतं किंवा मी MBBS ला लागलो मला लोन द्या असं होणार नाहीये. आता बरेच पालक म्हणजे बाहेर काही काउन्सिलर असतील किंवा नवीन काउन्सिलर असतील किंवा ज्यांना माहिती नाही ते म्हणतात एज्युकेशन लोन मिळतो का तुम्ही बँकेमध्ये, पण तसं नाही. तुम्हाला काहीतरी तिथं मॉर्गेज करावं लागेल, तिथे दाखवावं लागेल की आमची ही प्रॉपर्टी आमचं पोरगं नाही भरू शकलं तर मी तरी भरतो. म्हणून तुम्हाला ते या पद्धतीनं एज्युकेशन लोनचा अगोदरच जर तुमच्या आताच लक्षात आलं की बाबा आपल्या रेंज ही प्रायव्हेट कॉलेजला जायची, प्रायव्हेट कॉलेजची तयारी आहे, तर याची सुद्धा तयारी तुम्हाला ही करून ठेवावी लागेल. त्यानंतर हे झालं फी स्ट्रक्चर, जागा, पात्रता. महाराष्ट्राची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती नेमका फ्लो चार्ट नुसार कसे कसे पुढे जाते, कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. रेकॉर्डिंग करू नका प्लीज, इथं ऐका, मन लावून ऐका. अजून नसेल तर अजून पुढच्या रविवारी सेमिनार घेऊ, पण रेकॉर्डिंग करून घरी तुम्ही ऐकणार नाही मला माहिती. इथंच ऐकत नाही तर घरी काय जाऊन ऐकणार आहे. तर 85% महाराष्ट्राच्या ऍडमिशन प्रोसेस फ्लो चार्ट नुसार बघू. तर यामध्ये सुरुवातीला नीटचा निकाल लागेल. 17 जुलैला तुमचा परीक्षा आहे. त्यानंतर 25 ते 30 दिवसानंतर PDF देतो बाळा, देतो बेटा, काय काळजी नको. हॅलो रेकॉर्डिंग सीईटी सेलचं नोटिफिकेशन येईल. अगोदर रिझल्ट लागेल 17 जुलैच्या नंतर 25 ते एक महिन्यानंतर रिझल्ट लागेल. रिझल्ट लागल्यानंतर सीईटी सेलचं नोटिफिकेशन येईल. त्या नोटिफिकेशन नुसार तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा. जे विद्यार्थी परीक्षा देतील त्याच्यानंतर रिझल्ट लागेल. सर्वच विद्यार्थी अप्लाय करत नाही. 2 ते 2.5 लाख विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये परीक्षा देतात, परंतु त्याच्यामधले फक्त 90,000 ते 80,000 विद्यार्थी अप्लाय करतात. जे अप्लाय करतील ते त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये राहतील. 720 पैकी 720 मार्क आले. संपूर्ण भारतामध्ये तुम्ही सत्कार स्वीकारता आणि या प्रवेश प्रक्रियेचा फॉर्म भरला नाही तर तुम्हाला घरी येऊन कोणीही ऍडमिशन देणार नाही, हे लक्षात घ्या. त्यामध्ये फॉर्म भरणं आवश्यक असणार आहे. फॉर्म भरल्याच्या नंतर तुमचे डॉक्युमेंट ओरिजिनल अपलोड करणं आवश्यक आहे. त्यामध्ये झेरॉक्स वगैरे चालणार नाही. ओरिजिनल डॉक्युमेंट तुमचे अपलोड करणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन व्हेरिफिकेशन होतं. डायरेक्ट कॉलेजला जेव्हा नंबर लागला तेव्हा जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. पण जवळपास आता 90% 95% म्हणता येईल कोरोना काळ हा संपलेला आहे. त्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे ऑफलाईन पद्धतीने होण्याची शक्यता आहे यावर्षी. यामध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये 8 सेंटर दिलेले. त्या 8 सेंटरमध्ये फॉर्म जे भरतील त्याच विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी इन्व्हाइट केलं जातं. एक शेड्यूल दिला जातो. त्या शेड्यूल नुसारच त्या शेड्यूल नुसारच जे तारीख आहे, जी वेळ आहे त्यानुसारच तुमच्या AIR रँक किंवा SML स्टेट मेरिट लिस्ट नुसार तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जाणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. त्यामध्ये औरंगाबाद, नांदेडला सुद्धा सेंटर आहे, उस्मानाबाद, मुंबईला 2 सेंटर आहेत, पुणे आणि नागपूरला 2 सेंटर आहेत. या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सेंटरवर जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. आता अत्यंत आणि महत्वाचा जो पॉइंट आणि जो टप्पा आहे तो आहे ऑप्शन फॉर्म फिलिंग आणि लॉक सिस्टम. यामध्ये जवळपास 3 वर्षापासून सीईटी सेलने काय केले की ज्या विद्यार्थ्यांना MBBS BDS चा फॉर्म MBBS साठी अप्लाय करायचे त्यांचा एक वेगळा ऑप्शन फॉर्म आणि जे आयुष्य कोर्सेस आहेत म्हणजे BAMS, BHMS, BSc नर्सिंग, फिजिओथेरपी, BSc बाकीचे अदर कोर्सेस जे जवळपास 8 ते 9 कोर्सेस आहेत त्यांच्यासाठी वेगळा ऑप्शन फॉर्म. सुरुवातीला MBBS आणि BDS चा ऑप्शन फॉर्म भरायचा असतो. त्यामध्ये आता लक्षात घ्या कोड दिलेले, या कोडच्या नुसार तुम्ही सिरियल दिलेले आम्ही. त्यामध्ये 1105 यस आणि 1105 एल. आता कोड मध्ये काहीच फरक नाही, पण यस आणि एल मध्ये फरक आहे. यस म्हणजे स्टेट कोटामध्ये रेग्युलर जी फीस असणार आहे तुम्हाला, जे रेग्युलर फीस आहे, स्कॉलरशिप्स वगैरे आहे, EBC ते मिळेल त्या कोड मध्ये टाकल्याच्या नंतर ज्या ऑप्शन फॉर्म मध्ये तुम्ही इन्सर्ट करणार आहात ऑप्शन फॉर्म भरताना त्याच जागे तुम्ही जर एल टाकला तर येणारा अगेन्स्ट मध्ये मॅनेजमेंट कोट्यामध्ये तुम्हाला जावं लागेल. फक्त एक एन आणि यस चा फरक आहे. आता लक्षात घ्या स्टेट कोटा जो आहे, स्टेट कोटाचं ऑप्शन यस टाकलं तर स्टेट कोटा मिळेल, एन टाकलं तर येणारा अगेन्स्ट मध्ये मिळेल. हा जो कोड आहे KJ सोमय्याचा आहे. KJ सोमय्या जे MBBS कॉलेज मुंबई त्याचा कोड आहे. याची फी जवळपास 10 लाख रुपये पर इयर. 10 लाख रुपये तुम्हाला यस मधून लागला तर 10 लाख रुपये पर इयर आणि एन मधून लागला तर 5 पट फीस तुम्हाला भरावी लागेल. म्हणजे किती भरावं लागेल? 10 लाख गुणिले 50 लाख, 50 लाख गुणिले 4.5 किंवा 5 जरा किती प्लॉट घ्यावं लागतील. त्यामुळं
ऑप्शन भरत असताना खूप काळजीपूर्वक भरणं आवश्यक आहे. बऱ्याच विद्यार्थी नेट कॅफे किंवा नवीन काही आता नेट कॅफे बरेच नांदेड आणि लातूर किंवा परभणी वगैरे इकडे जिल्ह्यामध्ये नेट कॅफे होतं, त्याचं सरळ नाव आता बदलून एज्युकेशनल कन्सल्टंट करून अनेक विद्यार्थ्यांचं एन आणि एस माहीत नसलेले अशा विद्यार्थ्यांचं नुकसान केलेलं अशा नवख्या लोकांनी त्या लोकांपासून थोडंसं दूर राहून जर तुम्हाला माहिती असेल या प्रवेश प्रक्रियेबद्दल तर तुम्ही स्वतः घरी पण करू शकता, परंतु नवीन लोकांकडे कुणाकडेही प्रवेश. त्यानंतर 3 नंबरचा जो ऑप्शन दिलेला आहे 91016 आणि 9116 आणि 9116 हा कोड आहे बीएससी नर्सिंगचा. पण कोणत्या कॉलेजचा? के जे सोमय्याचा. तर कॉलेजचं नाव बघताना नाव बघून डायरेक्ट त्या कोडच्या ऐवजी हे कोड टाकलं तर काय होईल? एमबीबीएस ला लागण्याच्या ऐवजी कुठं लागणार आहे तुम्ही? बीएससी नर्सिंगला. म्हणजे डॉक्टर होता काय व्हाल तुम्ही? तर काळजीपूर्वक फॉर्म भरणं आवश्यक आहे आणि सिक्वेन्स पण खूप महत्वाचा आहे. आता याच्यामध्ये काय होईल की फॉर्म भरत असताना बऱ्याच वेळेला काय होतं, आता आपल्याला मिळते की नाही की जाऊ बीएस टाकू वर, आता बीडीएस टाकायचं, बघू लागलं तर बघू, असे करणारे पालक विद्यार्थी बरेच असतात. पण या प्रवेश प्रक्रियेमध्ये कसं आहे की तुम्हाला इंजिनिअरिंगची वेगळी प्रवेश प्रक्रिया, बी फार्मसीची आहे, ऍग्रीची वेगळी आहे, वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रिया आहे. पण मेडिकलची प्रवेश प्रक्रियेमध्ये तुम्हाला ऑप्शन टाकला, नंबर लागला, भले तो बीएससी नर्सिंगचा असो किंवा फिजिओथेरपीचा, नंबर लागला तर ऍडमिशन घ्यावंच लागतं. नाही घेतलं तर सरळ घरी यावं लागतं. त्याच्याशिवाय काही पर्याय नाही, तुम्हाला घरी पाठवते. म्हणजे तिथं कोर्टात जरी गेलं तरी तुम्हाला काही त्यातून न्याय मिळणार नाही, कारण तुम्ही हाताने चूक केलेली असते ती आणि ब्राउचरमध्ये सरळ दिलेली असते हे कोड असा आहे, हे असा आहे, रूल्स असे आपण वाचत नसतो आणि आपल्या चुका होतात. त्यामुळं कोड टाकत असताना आणि ऑप्शन फॉर्म भरत असताना व्यवस्थित भरणं आवश्यक आहे, कंपल्सरी. त्यानंतर हे संपूर्ण झाल्याच्या नंतर थोडंसं ऑप्शन फॉर्म कसा म्हणजे नेमकं काय असतं त्याचं थोडंसं जाणून घेऊ. कॉलेजचा ऑप्शन सिक्वेन्स मी सांगितल्याप्रमाणे बीए जे तुम्हाला तुमच्या मार्कानुसार एमबीबीएस पाहिजे तर एमबीबीएस पासून सुरुवात करणं आवश्यक आहे. जर तुम्हाला एमबीबीएस ला जायचीच इच्छा नसेल, म्हणजे कमी मार्क्स असल्या कारणानं, तर बीएमएस सिक्वेन्स तुम्हाला त्याच्यामध्ये सिक्वेन्स महत्वाचा म्हणजे चांगले कॉलेजेस वर राहायला पाहिजे, ते मिडल त्याच्या खालचे अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने ऑप्शन तुम्हाला द्यायचे असतात. आता सांगितल्याप्रमाणे हे प्रायव्हेट कॉलेजची फीस बघूनच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. जसं ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस, अदर फीस आणि डिपॉझिट ह्या 4-5 गोष्टीचा विचार करून तुम्हाला ऑप्शन टाकायचा. आता हे की बाबा एखाद्या कॉलेजला कट ऑफ कमी आहे आणि त्याची फीस जास्त आहे तर ते बघून तुम्हाला टाकावं लागेल ना. पण फीस तुम्हाला भरू इच्छिता तर तुम्ही म्हणजे भरायची तयारी असेल तर तुम्ही ऑप्शन टाकू शकता. परंतु या बाबीचा विचार करावा की कोणत्या कॉलेजला किती फीस आहे, ट्युशन फीस किती आहे, डेव्हलपमेंट फीस किती आहे, अदर फीस किती आणि डिपॉझिट प्लस हॉस्टेल मेसची काय तिथं सुविधा ते सुद्धा विचार करून तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. कारण एकदा ऑप्शन फॉर्म टाकलं तर बदल सुद्धा करता येणार नाही. कोर्स चॉईस करताना पण लक्षात घ्यायचे, एमबीबीएस ला जायचं तर एमबीबीएस किंवा बीएमएस जे आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने ऑप्शन आपण टाकू शकता. आता जे महाराष्ट्रामध्ये काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये एक असं कॉलेज आहे वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस पालघर. तर हे प्युअर प्रायव्हेट कॉलेज आहे. यामध्ये 16,60,000 रुपये फीस आहे पर इयर. कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन नाही, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला फीस मध्ये माफी नाही. ते संपूर्ण फीस तुम्हाला यामध्ये 16,60,000 रुपये पर इयर फीस भरावी लागते. आता हा सुद्धा कोड तुम्ही टाकला बाबा याच्यामध्ये सरांनी जर सांगले एमआयटी कॉलेजला एवढी फीस आहे, ओबीसीला अर्धी फीस आहे, एवढी आपलं तर ठरलंय की आपण प्लॉट काढायचा आणि भरायची फीस. पण इथे तुम्हाला अर्धी फीस लागणार नाही, इथे तुम्हाला पूर्ण फीस लागणार. कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये कन्सेशन वगैरे मिळणार नाही. म्हणजे ऑप्शन भरत असताना गव्हर्नमेंट कॉलेज, प्रायव्हेट कॉलेज तुम्हाला व्यवस्थित सिक्वेन्स तुम्हाला देणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. यानंतर आता याच्यात लक्षात घ्या यामधलं कुठलेही स्टेप तुम्हाला स्किप करता येणार नाही. तुम्ही फॉर्म भरलाय पण डॉक्युमेंट अपलोड केला नाही तर तुम्ही या परीक्षेच्या प्रवेश प्रक्रियेमधून तुम्ही बाद व्हाल. तुम्ही फॉर्म भरलाय, डॉक्युमेंट अपलोड केले पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनलाच गेलं नाही. ठीक आहे, फॉर्म भरला आपण घरी निवांत बसलो, सत्कार वगैरे घेतोय सर्वांकडून आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेलोच नाही. ज्या दिवशी बोलवलं त्या दिवशी गेलं नाही तर दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्हाला देणार नाही. हे पण लक्षात घ्या. फॉर्म भरलाय, डॉक्युमेंट अपलोड केले, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नाही, या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेमधून तुम्ही बाद. तुम्ही फॉर्म भरलाय, डॉक्युमेंट अपलोड केले, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा केले परंतु ऑप्शन भरायचं विसरला तरी सुद्धा या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेमधून तुम्ही बाद होता. तुम्ही फॉर्म भरलाय, डॉक्युमेंट अपलोड केले, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण केलं, ऑप्शन फॉर्म सुद्धा भरला पण नेट कॅफेवर फॉर्म भरला, नेट कॅफेवर लॉक करायचं विसरलं
तर या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेमधून बाद होणार तुम्ही. ही स्टेप जी आहे, सर्व स्टेप हे टप्प्याटप्प्यानं पूर्ण करून घेणं आवश्यकच आहे. तुम्ही भारतात पहिला या, दुसरा या, तिसरा या, त्याला महत्त्व आहेच, परंतु ही प्रक्रिया जी आहे टप्प्याटप्प्यानं पूर्ण करून घेणं आवश्यक आहे, कंपल्सरी. याच्यामध्ये एक जरी मागे पुढे मिस्टेक झाली तर पूर्ण वर्ष वायाला जाऊ शकतं. बऱ्याच न्यूज तुम्ही ऐकल्या असतील, नांदेडमध्ये एवढं विद्यार्थ्यांचं नुकसान, पुण्यामध्ये एवढं लोकांचं नुकसान. हे फॉर्म भरत असताना किंवा ही प्रवेश प्रक्रिया ज्यांच्याकडे अनुभव आहे अशाच लोकांकडून ही प्रवेश प्रक्रिया तुम्ही करून घ्यावी. त्यानंतर ऑप्शन फॉर्म फिलिंग झाल्याच्या नंतर लॉक सिस्टम त्या शेड्यूल नुसार तुमचा फर्स्ट अलॉटमेंट राऊंड लागेल, पहिला राऊंड लागेल. ते राऊंड लागल्याच्या नंतर कॉलेजला जायचे, कॉलेजला ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तिथे प्रवेश घ्यायचा असेल. आता बाकी ऑप्शन तुम्ही पण लागल्यानंतर तुम्ही म्हणताय नाही मला ऍडमिशन घ्यायचं नाही, असं नाही चालणार. ऍडमिशन घ्यावंच लागेल. घरी येऊन तुम्हाला घेऊन जाणार नाही, पण नाही घेतलं तर सरळ सरळ तुम्ही राऊंडच्या बाहेर व्हा. त्यानंतर महत्वाचं म्हणजे सेकंड राऊंड मध्ये जायचं असेल तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचा नाहीये. जर तुम्हाला त्याच राऊंड मध्ये थांबायचं असेल, म्हणजे त्याच कॉलेजमध्ये थांबायचं असेल, मनासारखा प्रवेश मिळाला, नांदेड मिळालं नाही, नांदेडमध्येच राहायचंय आपल्याला, फक्त झाले आई वडिलांचं, मामानं, काकानं सांगितले बाबा तुला जायचं नाही मुंबईला, इथंच राहायचंय, तर इथं रिटेन्शन फॉर्म भरून तुम्ही इथं पक्क करू शकता ऍडमिशन. म्हणजे रिटेन्शन फॉर्म भरला त्याचा अर्थ काय होईल की नेक्स्ट राऊंड मध्ये तुम्हाला नेक्स्ट राऊंड मध्ये तुम्हाला इलिजिबल तुम्ही होणार नाही, नेक्स्ट राऊंड मध्ये तुम्हाला जाता येणार नाहीये. जे रिटेन्शन फॉर्म भरणार नाही असे विद्यार्थी सेकंड राऊंड, थर्ड राऊंड आणि मॉपअप राऊंड. आता मॉपअप राऊंड बरेच विद्यार्थी पालक हे म्हणजे संभ्रमात आहेत की बाबा नेमकं मॉपअप आहे तरी काय. वेगळं काही नाही, रेग्युलर राऊंड आहे. जसं क्रिकेटमध्ये आज IPL 8 वाजता मॅच आहे, त्याच्यामध्ये 6 बॉल असतात. 6 बॉलचा 6व्या बॉलच्या अगोदरचा 5वा बॉल असतो, त्याच पद्धतीचा मॉपअप राऊंड असतो. मॉपअप मध्ये 1 राऊंड होऊ शकतो, 2 राऊंड होऊ शकतात. अशा पद्धतीचा मॉपअप मध्ये ऑनलाईन पद्धतीने होतो. आणि त्याच्यानंतरचा जे शेवटचा जो राऊंड आहे तो आहे स्पॉट राऊंड. कमी मार्क्स असूनही चांगल्या कॉलेजला मिळाला आम्हाला स्पॉट मध्ये, असे बऱ्याच लोकांकडून तुम्ही ऐकलं असेल. स्पॉट राऊंडचा असा आहे की CET सेल कडून एक नोटिफिकेशन येतं, त्याच्यामध्ये उर्वरित जागेचं विवरण येतं. त्या जागेनुसार तुम्हाला प्रत्येक कॉलेजला जाऊन अप्लाय करायचं असते. जो हजीर तो वजीर, जे समजा 550 एखाद्या विद्यार्थ्याला मार्क्स आहे तो गेला नाही आणि 450 वाला गेला आणि तिथे एक जागा आहे त्याच्या कास्टची जागा तर त्याला मिळेल. 550 वाल्याला घरी बसून मिळणार नाही. म्हणजे ज्या कॉलेजला प्रत्यक्ष आपल्याला किंवा एखाद्या आपल्या जवळच्या व्यक्तीला जाऊन तिथं ही प्रोसेस करता येईल तुम्हाला आणि ऍडमिशन तिथं घेता येईल. म्हणजे कमी मार्क्स असून सुद्धा चांगलं कॉलेज मिळू शकतं किंवा कॉलेज MBBS मिळू शकतो. तो राऊंड म्हणजे स्पॉट राऊंड आहे. ब्रॉडवे एज्युकेशन कन्सल्टन्सीच्या माध्यमातून मी स्वतः आणि आमची ब्रॉडवेची सर्व टीम स्पॉट राऊंडच्या वेळेला तुमचे सर्व आम्ही फॉर्म कलेक्ट करतो आणि जे कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी जाऊन अप्लाय करतो. जेणेकरून आता बघा ना, जवळपास महाराष्ट्रामध्ये 20-25 कॉलेजेस आहेत आणि BMSच्या वेळेस तर भरपूर म्हणजे 55-60 कॉलेजला तुम्हाला जाता येणार नाही. काही तुम्ही कॉलेजला जाण्यासाठी सांगतो, काही आमचे पालक असतात त्यांच्याकडे काही फॉर्म देतो आणि आम्ही स्वतः काही ठिकाणी जातो. म्हणजे ओव्हरऑल पूर्ण कव्हर करून तुमचे स्पॉट राऊंड मध्ये ऍडमिशन करून देण्याचं काम हे ब्रॉडवे एज्युकेशन कन्सल्टन्सी करते. NMC नॅशनल मेडिकल कमिशन अत्यंत महत्वाचं विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी हे बिल आहे. 2019 मध्ये याचा सुरुवात झाली. 19 नंतर 20 मध्ये 2 वर्ष काही लागू झालं नाही. कोरोनाच्या काळामध्ये कुठल्या प्रकारचे लागू झालं नाही, परंतु 2021 मध्ये लागू होण्याची शक्यता होती. पण लास्ट मोमेंटला ते मंत्री बदल झाला किंवा काही कारणास्तव हे पुढे ढकलण्यात आलं. परंतु यावर्षी 99% NMC बिल लागू होण्याची शक्यता आहे आणि नॅशनल मेडिकल कमिशन मार्फतच ही 15% ऑल इंडिया कोटाची प्रोसेस होण्याची शक्यता आहे. आता आहे तरी काय, बरेच लोक म्हणतात 50% फीस माफ होणार आहे, 50% हे होणार आहे, 50% ते होणार आहे. नेमकं काय आहे ते आपण जाणून घेऊ. यामध्ये कोणते फायदे आपल्याला होण्याची शक्यता आहे ते आपण जाणून घेऊ. आवाज येतो सर तिकडे? इनामदार सर? ओके. खाजगी व स्वायत्त संस्था म्हणजे प्रायव्हेट कॉलेज महाराष्ट्रामधले आणि भारतामधले डीम्ड युनिव्हर्सिटी, त्या डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये 50% सीट्स जे आहेत शासकीय कॉलेजनुसार फीस मध्ये सवलत मिळणार आहे. म्हणजे काय की आता जे सोमयाची तुम्हाला 10 लाख रुपये फीस सांगितली मी, त्याच्यामधले जवळपास 100 सीट ग्रेड धरून 85% जागा महाराष्ट्र सरकारवर, महाराष्ट्र 85% मधल्या 42 जागा 50%, हे 50% जागा ह्या शासकीय कॉलेजचा जो फी स्ट्रक्चर आहे त्यामार्फत भरण्यात येणार आहे.
किती मोठी गोष्ट आहे का नाही. त्यानंतर कॉलेजला जे कॉलेज असेल ही जी फीस त्यांनी फायनलाइज करतील ती फीस जवळपास 3 वर्ष सारखीच ठेवावी लागणार आहे त्यांना. 5 ते 7% याच्यामध्ये वाढ होऊ शकते, जास्त काय वाढ होण्याची शक्यता नाही. आता एखाद्या कॉलेजमध्ये 1.5-2 लाख रुपये फीस आहे, त्याच्यामध्ये 5 ते 7% एवढी वाढ होऊ शकते, त्याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाही. डिपॉझिट अनामत रक्कम तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2-2-2.5 लाख रुपये अनामत रक्कम घेतात. यामध्ये सुद्धा जे शासनाने ठरवून दिलेली 50% जागेसाठी तेवढीच फीस त्याच्यामध्ये तुम्हाला डिपॉझिट मनी म्हणून द्यावी लागणार आहे. म्हणजे भरमसाठ कितीही 2 लाख 5 लाख 6 लाख असे डिपॉझिट तुम्हाला द्यायची काही गरज राहणार नाही आणि कॉलेजला तशी ते अथॉरिटी सुद्धा राहणार नाहीये. त्यानंतर डेव्हलपमेंट फीस आता सांगितल्याबरोबर MIT कॉलेजची जवळपास 1.25 लाख रुपये डेव्हलपमेंट फीस आहे. त्यामध्ये सुद्धा मर्यादा घालण्यात येणार आहे. मर्यादा किती 5 ते 15% यामध्येच असतील. म्हणजे आता एक जे फीस असेल त्याच्यामध्ये 5 ते 15% आसपास डेव्हलपमेंट फीस कॉलेजची असेल. आता सिंधुदुर्गचे कॉलेजचं तुम्हाला सांगितलं की 2-2.5 लाख रुपये मेस आणि हॉस्टेलला देतात. तर हे कंपल्सरी नसून सुविधा ह्या पर्यायी ठेवण्यात येणार आहे. कुठल्या फील्डमध्ये या NMC जर लागू झालं तर या सुविधा तुम्हाला मिळतील. म्हणजे हॉस्टेल मेस मध्ये तुम्हाला राहायचं तर राहू शकता, नाहीतर बाहेर सुद्धा रूम करून मेस वगैरे तुम्ही राहू शकता. त्यानंतर राज्यातील जे कॉलेज फीस आहे ती जवळपास सारखीच असेल. आता 27 कॉलेज आहेत, 2-3 कॉलेज वाढतील, म्हणजे जवळपास 30 कॉलेजेस होते. त्या 30 कॉलेजमध्ये फीस जी आहे 10-5 हजार मागे पुढे जे जवळपास सारखीच ठेवण्यात येणार आहे त्या NMC बिलच्या नुसार. त्याचबरोबर डोनेशन जे आहे, डोनेशन 30 लाख 50 लाख 60 लाख अशा पद्धतीने सध्या सुरू आहे. त्याच्यावर पण मर्यादा येणार. डोनेशन तर घेतीलच, प्रायव्हेट कॉलेजवाले घेतीलच, परंतु एक त्यांना मर्यादा ठरवून देण्यात येईल की बाबा 3% कॉलेज म्हणजे 3%, 5%, 10% असं काही एक मर्यादा ठेवून देतील. त्याचनुसार हे डोनेशन फिक्स केलं जाईल. आता ठीक आहे, आपण NMC बिल नुसार हे पॉइंट्स काढले, तुम्हाला सांगितले 2021 मधून लागू होईल म्हणून सांगितलं. पण जे कॉलेजवाले आहेत, सामान्य आहेत का कॉलेजवाले, जनरल आहेत का आपल्यासारखे, आता मोठे मोठे लोक आहेत ते काय करतील, कोर्टात जातील, सुप्रीम कोर्टात जातील, हायकोर्टात जातील. त्याच्यामध्ये हे आहे NMC बिल. हे झाली महाराष्ट्राची प्रवेश प्रक्रिया. आता आपण 15% ऑल इंडियाची जी प्रवेश प्रक्रिया आहे त्याच्याबाबत माहिती घेऊ. MCC मेडिकल काउन्सिलिंग कमिटी मार्फत ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात होती 2021 च्या अगोदरपर्यंत. 2022 पासून NMC नॅशनल मेडिकल कमिशन मार्फत ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल. यामध्ये 15% ऑल इंडिया कोटा, त्यानंतर डीम्ड युनिव्हर्सिटी, AFMC, MJMS वर्धा, त्यानंतर अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली, जामिया इस्लामिया दिल्ली या संपूर्ण प्रवेश प्रक्रिया एकाच वेबसाईट मार्फत राबवली जाईल. आता हे 15% नेमकं आहे तरी काय, तर महाराष्ट्रामधले जे काही 27 कॉलेजेस आहेत त्यामधले गव्हर्नमेंट कॉलेज मधल्या 15% जागा, त्याचबरोबर महाराष्ट्र आणि भारतामधल्या संपूर्ण भारतामधले जे काही गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्या गव्हर्नमेंट कॉलेज मधल्या 15% सीट्स ह्या एकत्रित करून या प्रोसेसद्वारे भरल्या जातात. जवळपास महाराष्ट्रामध्ये 275 भारतामध्ये 275 च्या आसपास कॉलेजेस आहेत. यामधून आपणास 6200 सीट्स जवळपास याच्यामधून मिळतील. 42 BDSC कॉलेजेस आहेत, 442 कॉलेजेस आहेत BDSC, यामधून 450 सीट्स याच्यामध्ये येतील. 15% ऑल इंडिया कोटाचा 2021 च्या अगोदर म्हणजे 2020 च्या अगोदर 2च राऊंड व्हायचे. 2 राऊंड राहिलेल्या जे जागा आहेत वर्ग केल्या जायच्या स्टेटला, ते स्टेटचा आता न करता ऑल इंडिया मधूनच भरल्या जातील. 2 राऊंड रेग्युलर होतील, त्याच्यानंतर मॉपअप होईल आणि नंतर स्टेट राऊंड होईल. स्टेट राऊंड म्हणजे स्पॉट राऊंड होईल. यामध्ये रिझर्वेशनचं पाहायला गेलं तर शेड्यूल कास्टसाठी 15% सीट्स, ST साठी 7.5%, PWD साठी 5%, OBC साठी 27% आणि EWS साठी 10% सीट याच्यामध्ये आपल्याला मिळतील. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स 200, 250, 300 आहेत अशा विद्यार्थ्यांना नामी संधी आहे या डीम्ड युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी. 100% मिळतील. आमच्याकडे या वर्षीच्या प्रोसेसमध्ये जवळपास 15 ते 18 विद्यार्थी डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ज्या विद्यार्थ्याचे 250, 250, 250, 300 मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा
नंबर त्यांचा लागलेला आहे. जवळपास भारतामध्ये 8,700 सीट. खरं सांगतो मी, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल तर 200-250 सीट नंबरला कसं लागला असेल ते पुढे सांगेल. तर एमबीबीएस साठी 8,700 सीट येतील. यामध्ये एनआरआय अगेन्स्ट मॅनेजमेंट कोटा सुद्धा असतो, जसं महाराष्ट्रामध्ये असतो, दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा असतो. पण कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन यामध्ये नसणार आहे. यामध्ये एससी, एसटी, विजे, 81, 82 कुठल्याही कास्टचं बेनिफिट मिळणार नाही. फक्त फॉर्म तुम्ही त्याच्यामधून भरू शकता, पण ते बेनिफिट तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार नाहीये. फी स्ट्रक्चर जर बघायला गेलं तर 12 लाखापासून ते 30 लाखापर्यंत पर इयर फीस आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 250 मार्क्स आहे तर त्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये या पद्धतीने नंबर लागतो. म्हणजे डोनेशन नाही परंतु फीस 25 लाख रुपये पर इयर फीस त्याची भरायची तयारी. तर डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये 250 मार्क्स असले तरी तुमचा नंबर 100% लागतो. तर फीस तेवढी भरणं आवश्यक असणार आहे, कंपल्सरी आहे. पण एनएमसी बिल जेव्हा लागू होईल त्याच्यामध्ये 50% सीट्स आले तर काय होईल, तर फायदा होईल ना. तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 12 डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत. एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस औरंगाबाद, त्याच्यानंतर मुंबई, त्यानंतर कृष्णा कराडचे कॉलेज आहे, प्रवरा, डी.वाय. पाटील मुंबई, डी.वाय. पाटील पुणे, डी.वाय. पाटील कोल्हापूर, भारतीय विद्यापीठ पुणे, भारतीय विद्यापीठ सांगली, दत्ता मेघे वर्धा, त्यानंतर दत्ता मेघेचं दुसरं एक कॉलेज आहे नागपूरला. आणि मुलींसाठी स्पेशल मुलीच असू शकतात त्याच्यामध्ये, रिझर्वेशन मुलांसाठी नसणार आहे. सिम्बायोसिस जे कॉलेज आहे पुण्यामध्ये, हे 12 कॉलेजेस जवळपास या प्रवेश प्रक्रियेमध्ये येतील. ज्या विद्यार्थ्यांचे कमी मार्क्स आहेत आणि त्यांना 100% आपलं फक्त डॉक्टरच करायचं तर या प्रवेश प्रक्रियेमध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. फक्त फीस भरण्याची तयारी पालकांची असेल. त्यानंतर एमसी प्रवेश प्रक्रिया सुद्धा याच त्याच्यामधून होईल, वेगळी प्रवेश प्रक्रिया होणार नाही. जवळपास 20च्या आसपास कॉलेजेस आहेत, त्याचे 2000च्या आसपास सीट्स त्याच्यामध्ये असतील, कमी जास्त मागं पुढे होऊ शकतात. 85%, 70% असा कुठला ही कोटा बोलू नका. 100% सीट्स म्हणजे 85% कोटा, 70, 30 असा कोटा कुठल्याही प्रकारचा राहणार नाही. 100 सीट्स हे एकाच रँक नुसार, ऑल इंडिया रँक नुसार याच्यामध्ये भरल्या जातात. ग्रुपिंगचं जर बघायला गेलं तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश या चारही विषयाची मिळून ओपन ईडब्ल्यूएस साठी 240 मार्क्स असणं आवश्यक आहे. ओबीसी साठी तेवढेच 240, एससी एसटी साठी 200 मार्क्स असणं आवश्यक आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश पीडब्ल्यूडीच्या विद्यार्थ्यांसाठी 180 मार्क्स असणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. त्यानंतर हे कॉलेज तर माहितच आहे तुम्हाला, एम्स दिल्ली, एम्स भोपाळ, पुणे, एम्स भुवनेश्वर, एम्स जयपूर. अजून दाखवू का? असं तुम्हाला ते नंतर व्हॉट्सअपवर टाकून देऊ आपण, निवांत वाचत बसा. एम्स हे 2 राऊंड रेग्युलर, त्याच्यानंतर मॉपअप आणि नंतर स्टे राऊंड म्हणजे स्पॉट राऊंड होईल. याच पद्धतीनं रिझर्वेशन जवळपास सारखंच असणार आहे, काही बदल त्याच्यामध्ये नसणार आहे. त्यानंतर फी स्ट्रक्चरचं पाहायला गेलं तर इथे करेक्ट टाकलेलं काही चुकलेलं नाही. त्याच्यामध्ये 1628 रुपये फीस लागेल तुम्हाला. हॉस्टेल मेस 10-15 हजार रुपये लागतील, म्हणजे 15-20 हजार रुपयामध्ये संपूर्ण वर्ष तुमचं निघेल. म्हणजे 1 लाखामध्ये तुमचं एमबीबीएस होऊन जाईल एम्स मध्ये. त्यानंतर जिपमरची सुद्धा प्रवेश प्रक्रिया याच एमसीसी मध्ये एनएमसी मार्फत राबवली जाईल ऑनलाईन पद्धतीनं. याच्यामध्ये जे ग्रुपिंगची इलिजिबिलिटी मर्यादा आहे ती महाराष्ट्राची जशी आहे त्याच पद्धतीची आहे. सुरुवातीला मी सांगितलं त्याच पद्धतीने असणार आहे. त्यानंतर पॉलिटेक्निक करायकल या 2 कॉलेजेस आहेत, त्यामधून ऑल इंडियासाठी 179 सीट्स आणि स्टेट कोट्यासाठी म्हणजे तिथल्या विद्यार्थ्यांसाठी 70 जागा या राखीव असतील. पूर्ण मिळून जवळपास 250 सीट्स त्याच्यामधून आपणास येतील. जिपमरचे सुद्धा 2 राऊंड, नंतर पॉपअप राऊंड आणि नंतर स्पॉट राऊंड या 2021च्या प्रवेश प्रक्रियेनुसार झालेली आहे. कॉलेजची फीस 14,000 म्हणजे 15,000 रुपये फीस. इथे सुद्धा फीस खूप कमी आहे आणि पहिल्या 10 जे कॉलेजेस आहेत पूर्ण भारतामध्ये त्यामध्ये एक जिपमरचं नाव आहे हे तुम्हाला माहितच आहे. त्याबरोबर काही सेंट्रल युनिव्हर्सिटी सुद्धा याच प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून होतील. दिल्ली युनिव्हर्सिटी, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी. त्याचबरोबर दिल्लीचे काही सेंट्रल युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट आहेत. वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज दिल्ली, सफदरजंग हॉस्पिटल दिल्ली, अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, राम मनोहर लोहिया,
हे सुद्धा कॉलेज याच प्रवेश प्रक्रियेमधून तुम्हाला प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेता येईल आणि या प्रवेश प्रक्रियेमध्ये तुम्हाला जागा मिळवता येईल. याचं नाव कोण ऐकलं? AFMC. आवाज आता नाही करा. जरी भोंग्यावर बंदी असली तरी मध्ये आहे, आवाज दिला तरी चालेल. नीट थ्रू ऍडमिशन प्रोसेस होईल. AFMC म्हणजे आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुणे, महाराष्ट्रामध्ये कॉलेज आहे. पुण्याला सुसज्ज मोठं असं कॉलेज आहे. नीट थ्रू ऍडमिशन प्रोसेस होईल. 150 सीट त्याच्यामध्ये येतील. 115 सीट बॉईज साठी, गर्ल्स साठी 30 सीट. फीस जर पाहायला गेलं तर 9,000 रुपये फीस पर इयर असेल. त्याच्यानंतर 9,000 रुपये घेतल्याच्या नंतर बाकी सुविधा भरपूर असतील तुम्हाला. म्हणजे तुम्हाला गावाकडे येण्यासाठी AC फ्री टायर कोच, रेल्वेची सुविधा असेल, राहण्यासाठी, जेवण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, कपडे इस्त्री करण्यासाठी, या सर्व तुम्हाला सुविधा या कॉलेजमध्ये नंबर लागल्याच्या नंतर मिळतात. आता ही याच्यामध्ये काही रिझर्वेशन आहे का? तर बिलकुल नाही. तर 1600च्या आसपास शॉर्टलिस्ट केली जाते, ही AFMC कडे पाठवली जाते आणि त्या मध्ये 500 रँक मध्ये जर SC ST च्या विद्यार्थ्यांचा रँक असेल तर 10 जागा ह्या रिझर्व SC ST कॅटेगरीसाठी रिझर्वेशन याच्यामध्ये असते. फॉरेन स्टुडंट साठी काही 5 जागा, म्हणजे फॉरेन स्टुडंट साठी म्हणजे बाहेर देशातील विद्यार्थ्यांसाठी नाही, म्हणजे जे आपले मित्र देश आहेत, फॉरेनचे पण मित्र देश आहेत, जसे कोणते नेपाळ वगैरे जवळचे गरीब देश आहेत आपले, त्या विद्यार्थ्यांसाठी 5 जागा या रिझर्व असतील. मुलींसाठी 30 जागा आणि बॉईज साठी 115 जागा. अशा पद्धतीने तुमचा इंटरव्ह्यू होतो. आता स्टेप बाय स्टेप बघू AFMC मध्ये कसं प्रोसेस म्हणजे ऍडमिशन घ्यायचं असतं. नीटचा निकाल लागेल. जसं 17 तारखेला परीक्षा झाली, 20 ते 25 दिवसानंतर रिझल्ट नंतर MCC ला अप्लाय करावं लागेल. या वेबसाईट जे सांगितले तुम्हाला याच्यावर अप्लाय करावं लागेल. हे जे अप्लाय करतील विद्यार्थी शॉर्टलिस्ट केले जातील कॅन्डिडेट, ते पाठवतील AFMC ला, आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुण्याला पाठवतील. त्या पुण्याला पाठवल्याच्या नंतर टॉयलर नावाची एक एक्झाम होईल प्लस PAT म्हणजे फिजिकल ऍप्टिट्यूड टेस्ट एक होईल. या 2 परीक्षा होतील. त्याच्यामध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांना मेडिकल फिटनेस एक्झामिनेशन होईल. त्यानंतर इंटरव्ह्यू होईल. नंतर मेडिकल फिटनेस एक्झामिनेशन होईल आणि फायनल सिलेक्शन होईल. अशा पद्धतीने हे प्रोसेस असेल. आता या टॉयलर नावाची एक्झाम जवळपास 80 मार्काची राहील. एक इंटरव्ह्यू जवळपास 50 मार्काचा राहील. नीट रिझल्ट, टॉयलर एक्झाम, इंटरव्ह्यू या सर्वांची बेरीज केली जाते आणि त्याचा मेरिट लावून तुम्हाला ऍडमिशन मिळते. यामध्ये अप्लाय करताना विचारपूर्वक करायचा. जे 600, 650, 750 मार्काचे त्या विद्यार्थ्यांनी जर नंबर लागला तर तुम्हाला पहिल्या 7 दिवसामध्ये ऍडमिशन घ्यायचं असते. नाही घ्यायचं ना घ्यायचं तेव्हा ठरवायचं, पण 7 दिवसाच्या नंतर तुम्ही जर ऍडमिशन घेतलं आणि नंतर जर कॅन्सल करतो म्हणला तर तुम्हाला 61 लाख रुपयाचं दंड भरावा लागतो. हे AFMC कडे, ब्रॉडवेकडे नाही. त्यानंतर दुसरी एक महत्वाची आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे या ऍडमिशन घेतल्यानंतर लग्न करता येणार नाही. काही पोरं परेशान झाले का? 4.5 वर्ष जेव्हा एज्युकेशन सुरू असताना लग्न करताना, त्यानंतर ही प्रवेश प्रक्रिया झाल्याच्या नंतर काही जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये प्रवेश करू शकत नाही अशा विद्यार्थ्यांना इतर राज्यामध्ये सुद्धा काही जे स्टेट असते त्यामध्ये प्रवेश घेऊ शकतात. जसे कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, छत्तीसगड, केरळ, वेस्ट बेंगॉल या स्टेटमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. हे ओपन स्टेट आहे. ओपन स्टेट मध्ये कसं की महाराष्ट्र हा ओपन स्टेट आहे का? नाही. बाहेरचा विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतो का? सुरुवातीला सांगितलं नाही. परंतु या राज्यामध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता. कुठल्या माध्यमातून? डीम्ड युनिव्हर्सिटी, प्रायव्हेट कॉलेज आणि मायनॉरिटी यामधून तुम्ही प्रवेश घेऊ शकता. तेलंगणा वगैरे राज्यामध्ये 350-400 मार्क्स असले तरी तुम्हाला प्रवेश मिळतो. जवळपास 10 ते 12 लाख रुपये पर इयर फीस असते तिथं आणि 50-60 लाख रुपयामध्ये तुमचं MBBS कंप्लीट होतं. तेलंगणा राज्यामध्ये सुद्धा 12 लाखाच्या आसपास फीस स्ट्रक्चर आहे. कर्नाटक मध्ये सुद्धा त्याच लेवलचा आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश मध्ये तर खूप कमी मार्कवर सुद्धा तिथे नंबर लागतो. एक्झॅक्ट कितीला कट ऑफचा विषय निघाला तर जवळपास अर्धा 1 तास त्यातून सेमिनार वाढेल. त्याच्यामुळे
जेव्हा तुम्हाला आम्ही हे सेमिनार संपल्याच्या नंतर 8 ते 10 दिवसानंतर जे रजिस्टर स्टुडंट असतील ते रजिस्टर आमच्याकडे रजिस्ट्रेशन करतील त्या विद्यार्थ्यांना मी याचे कट ऑफ आम्ही देणार आहोत. म्हणजे एक पर्याय असेल तुम्हाला महाराष्ट्रात जर ऍडमिशन मिळत नसेल तर तुम्ही इतर राज्यामध्ये सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता. यामध्ये कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन वगैरे नसणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये बीएमएस वगैरे जर नंबर लागत नसेल तर अदर स्टेट मध्ये किंवा ऑल इंडिया मार्फत गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता. याचं सुद्धा वेगवेगळ्या स्टेटमध्ये सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता. जसं कर्नाटक, तेलंगणा राज्य आहे, उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे किंवा ऑल इंडिया मार्फत बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस, बीएसएमएस जे 15% ऑल इंडिया कोटा आहे त्यामध्ये सुद्धा जाऊ शकता. कमी मार्क्स असून सुद्धा चांगल्या कॉलेजामध्ये बीएमएस, बीएचएमएस साठी मिळू शकतं. मॅनेजमेंट कोटा या सभागृहामध्ये या विषयासाठी खूप कमी विद्यार्थी आहेत म्हणजे ऐकून घेण्यासाठी. परंतु मॅनेजमेंट कोटा आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रायव्हेट महाराष्ट्रामध्ये सुद्धा रेग्युलर प्रोसेस मधून गेल्याच्या नंतरच मॅनेजमेंट कोटा मिळते. हे लक्षात आलं, क्लिअर झालं. म्हणजे मॅनेजमेंट कोटा हा कुणाच्याही म्हणजे हातामध्ये नसतो, कॉलेजच्याही हातामध्ये नसतो. जेव्हा पूर्ण प्रवेश प्रक्रिया संपते शेवटीला जो कोटा असतो स्पॉट राऊंड मध्ये त्यामुळे कमी जास्त त्याच्यामध्ये करू शकतात. परंतु महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये अशा अनेक फेक लोक म्हणजे त्याला ब्रोकर म्हणू शकता आपण. ते ब्रोकर लोक काय करतात की मॅनेजमेंट कोट्याचं ऍडमिशन करून देतो. बरेच रिपीटरच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना फोन आलेले असतील तुम्हाला की तुम्हाला मॅनेजमेंट कोटा करून देतो. एक तर पालक म्हणला सर आम्हाला ते केएम मध्ये ऍडमिशन करून द्यायला मला 5 लाख रुपये भर म्हणले. तर असं शक्य आहे का? पण पालक बोलतात कारण पाल्यांची त्यांना काळजी असते त्याच्यामुळे 2-4 लाख रुपये भरण्याची तयारी असते. अशा कुठल्याही प्रकारचं मॅनेजमेंट कोटा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नसतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ते सांगतात की पीएमच्या कोट्यातून करून देतो, आमदाराच्या कोट्यातून करून देतो, खासदाराच्या कोट्यातून करून देतो. कुणीही जरी आलं तरी त्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये कुठलाही कोटा असा मॅनेजमेंटचा कोटा नसतो हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे मॅनेजमेंट कोटा म्हणून असे बोलतापा देऊन लोक तुम्हाला फसवू शकतात. त्याकडे लक्ष नका देऊ. असे आता परीक्षा झाल्याबरोबर असे फेक कॉल भरपूर येतील तुम्हाला फसवण्याचे. गेल्याच वर्षी एक नागपूरचा काउन्सिलर होता, त्याने लाखो रुपये घेऊन गायब होऊन गेला. फक्त तो मॅनेजमेंटचा करत होता. आता काय होतं की याच्यामध्ये सुद्धा नेटकॅफे किंवा इतर जे नवीन लोक आहेत ते त्यांना सुद्धा मॅनेजमेंटचे जे कॉलेजवाले येते वरचे जे कन्सल्टंट आहेत त्यांना काय करतात हे असं असं करून घ्या, पैसे काढून घ्या, हे करून घ्या, ते करून घ्या, तुम्हाला करून देतो. ते पण त्यांच्यावरती भरोसा तुम्हाला ठेवता येणार नाही कारण ऍडमिशनच गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये होणार नाही तर भरोसा ठेवून काही फायदा राहणार नाही. त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा जर तुम्हाला मॅनेजमेंटचा ऍडमिशन घ्यायचा आहे तर माझा सल्ला राहील तुम्हाला की ठीक आहे ना, जसं आता प्लॉट जसं घेतोच आपण पण तिथे मध्यस्थी लागतो, पण इथे लागतंय का? आमच्याकडून तुम्हाला पूर्ण कॉलेजची लिस्ट मिळेल, त्या कॉलेजला संपर्क मिळेल, कॉलेजचे नंबर मिळतील, ऍड्रेस मिळतील. सरळ जायचं डायरेक्ट कॉलेजला. ते त्यांचे प्राचार्य असतील किंवा जे तिथले डीन असतील, त्यांचे जे मालक असतील त्यांना डायरेक्ट तुम्ही कम्युनिकेशन करून तुमचं जे काही तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ते कम्युनिकेशन करू शकता. मध्ये कुणालाही ठेवायची आवश्यकता नाहीये. तरी सुद्धा त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍडमिशन मॅनेजमेंटचं घ्यायचंच असेल तर ब्रॉडवेची कन्सल्टिंग फीस भरून फक्त कन्सल्टिंग फीस जी असणार तेवढीच भरायची आणि त्याचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही मॅनेजमेंटचा जो कोटा आहे आणि रेग्युलर तुमच्या हातानंच फीस त्या कॉलेजमध्ये भरून ऍडमिशन घ्यायचं आहे. कुठल्याही कन्सल्टंट, काउन्सिलर, नेट कॅफे, ब्रोकर, एजन्सीकडे पैसे भरू नका. माझा सल्ला असेल तुम्हाला की पैसे बुडीत खात्यामध्ये जातील तुमचे. त्यामुळं पैसे कुणाकडे देऊ नका. डायरेक्ट कॉलेजची कम्युनिकेशन असेल त्या काउन्सिलरचं, कन्सल्टन्सी डायरेक्ट कॉलेज तर त्याच्याकडे तुम्ही पैसे भरून ते तुम्ही ऍडमिशन मॅनेजमेंटचा कोटा घेऊ शकता. यामध्ये फसवणूक होण्याचे खूप चान्सेस आहेत. आता तुमची जवळपास 5-10 दिवसावर परीक्षा होतात, तुम्हाला किती कॉल येतील बघा. आता तुम्हाला लक्षात येणार नाही की कुठून कॉल ते नंबर मिळवले, कसे कॉल आले. एक वेगळ्या एजन्सीकडून जे आयडिया एअरटेल असे जे एजन्सी असतात त्यांच्याकडून नंबर ते मिळवतात आणि तुम्हाला ते फसवू शकतात. त्यामुळं मॅनेजमेंट कोर्टाचं ऍडमिशन घ्यायचं असेल तर डायरेक्ट कॉलेजला किंवा जे अनुभवी लोक असतील मागच्या वर्षीला कोणाचं करून दिले ते डायरेक्ट कॉलेजशी कम्युनिकेशन करून घेतात. त्यांना कन्सल्टिंग फीस देऊन तुम्ही ऍडमिशन करू शकता. ब्रॉडवेचं नाव जरी कोणी घेऊन तुम्हाला 5 लाख भरा, 3 लाख भरा, 2 लाख भरा, आमच्या ऑफिसमध्ये जरी कोणी आलं मधून फोन आला तरी तुम्ही कुणाकडे असे पैसे भरू नका.
त्यानंतर फॉरेन कंट्री ऍडमिशन, त्याच्यामध्ये माहिती घ्यायची आपल्याला, जायचं नाही. जेव्हा आपण रिझल्ट नंतर पाहू आपली काय पोझिशन आहे. आता तर आपले 720 पैकी 720 आले. त्यामध्ये रशिया, बांगलादेश असेल किंवा USA असेल, ऑस्ट्रेलिया असेल, अशा वेगवेगळ्या, किर्गिझिस्तान असेल, कझाकिस्तान असेल, नेपाळ असेल, अशा वेगवेगळ्या कंट्रीज मध्ये युक्रेनचे याच्यासाठी नाव घेतलं नाही. तुम्ही म्हणाला युक्रेनचं काय, युक्रेनचं राहू द्या, नंतर पाहू आपण युद्ध संपल्यानंतर. रशिया, अर्मेनिया, बांगलादेश, नेपाळ, किर्गिझिस्तान, कझाकिस्तान अशा या कंट्रीज मध्ये तुम्हाला प्रवेश घेता येतो. कॉलेजची फीस जवळपास 6 लाखापासून 5 ते 6 लाख रुपये पर इयर तुम्हाला भरायचे असते. 5 वर्षाचा काही ठिकाणी कोर्स आहे, काही ठिकाणी 6 वर्षाचा कोर्स आहे. यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. त्याचबरोबर ऑदर जे खर्च असतील तुमचे, हॉस्टेल, मेस, बुक, पॉकेट मनी, मेडिकल इन्शुरन्स आणि ऑदर एक खर्च असतील ते जवळपास 2 लाख रुपये, म्हणजे 5 आणि 2 किती होतात, 7 लाख रुपये. 7 लाख रुपये पर इयर तुम्हाला त्याच्यामध्ये ऍडमिशन तुम्ही घेऊ शकता. आता बरेच लोक काय बोलतात, तुम्हाला काही 18 लाखात होते, 14 लाखात होते, पण शक्य आहे का हो? बाहेर देशामध्ये जायचं आणि त्याच्यामध्ये 18 लाखामध्ये एज्युकेशन घ्यायचं पॉसिबल आहे का? कमीत कमी 35 लाख रुपये तरी तुम्हाला तिथे लागतीलच. म्हणजे अदर खर्च हे पूर्ण सांगतो याच्यासाठी की येणं जाणं, दिवाळी, दसरा जे असतो ना आपला, त्याचं पण इन्क्लुडिंग आलं तर तुम्हाला 35 लाखाच्या आसपास खर्च येतो. याच सुद्धा ऍडमिशन तुम्हाला घ्यायचं असेल तरी नवख्या लोकांकडून तुम्ही करून घेऊ नका. जे की त्या देशामध्ये एक असतं, त्याच्यानंतर त्याच्या हाताखाली 2-3 कन्सल्टंट असतात, दिल्लीमध्ये 2-3 असतात, त्यानंतर मुंबईमध्ये 2-3, त्याच्यानंतर मग नांदेडमध्ये कुठेतरी बसून आपला सांगत असतो की 18 लाखात तिथं होऊन जाईल, 14 लाखात होऊन जाईल, 17 लाखात होऊन जाईल. हे पॉसिबल नाहीये. महाराष्ट्रात BAMS 17-18 लाखामध्ये होत नाही, तर ते 17-18 लाखामध्ये कसं शक्य आहे MBBS होणं? तुम्हाला तिथे राहायचे 5 वर्ष, जेवण आलं, बाकीचे मेडिकल इन्शुरन्स आलं, पॉकेट मनी आली, येणं जाणं आलं, त्या सर्वांचा जवळपास खर्च तुम्हाला कमीत कमी 6 ते 7 लाख रुपये असतो. जेव्हा तुमचा निकाल लागेल, तेव्हा निकाल लागल्याच्या नंतर याची सुद्धा तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल किंवा ऍडमिशन करून पाहिजे असेल तर यामध्ये तुम्हाला आमच्या थ्रू कन्सल्टिंग फीस पे करून, जे काही कन्सल्टिंग फीस असेल, डोनेशन किंवा त्या पद्धतीचं नाही, डायरेक्ट कॉलेजला फीस भरायची आणि जी ब्रॉडवेची कन्सल्टिंग फीस आहे तेवढी भरून तुम्हाला ही प्रवेश प्रक्रिया तुम्हाला ही करून दिली जाते. हे जे देश दिलेले त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही देश आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रवेश करून दिला जाईल. यामध्ये ऍडमिशन लेटर असेल, इन्व्हिटेशन लेटर असेल, स्टुडंट पासपोर्ट असेल, स्टुडंट व्हिसा असेल, डॉक्युमेंटेशन असेल, सर्व कॉलेज ऍडमिशन, हॉस्टेल, मेस ऍडमिशन तिथे जाईपर्यंत, तिथे जाऊन कॉलेज रेग्युलर होईपर्यंत त्या कन्सल्टिंग फीस असेल. आणि तुमचे जे बाकीचे 5 वर्ष राहतील तिथे, त्या 5 वर्षामध्ये त्या हॉस्टेल मेसमध्ये काही अडचणी आल्या, तिथे काही प्रॉब्लेम्स झाले, जसं आता मागच्या वेळेला कोरोनाचं संकट आलं होतं, तिथून आम्हाला अर्जंटमध्ये बोलून घ्यावं लागले विद्यार्थी. अशा काही अडचणी असेल ते 5 वर्ष त्या कन्सल्टिंग फीस मध्ये येऊन जातील. बरेच लोक काय करतात, यामध्ये फीस सांगतात 18-20 लाख रुपये तुम्हाला, 4 लाख रुपये पर इयर वगैरे आहे, पण तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला वेगळी फीस पे करावं लागते, छुपे खर्च पे करावं लागतात. आमच्याकडून एक ऍग्रीमेंट होतं, त्या ऍग्रीमेंट मध्ये जेवढं लिहिलेलं आहे तेवढीच फीस 5 वर्षासाठी ऍग्रीमेंट असते, 5 वर्षाची तेवढीच फीस भरायची, त्याच्यावरती फीस भरायची आवश्यकता राहणार नाही. सद्यस्थितीला हे तरी गरज कुणाला, हे मॅनेजमेंट कोट्याची, ईश्वर करून मॅनेजमेंट कोट्याची आणि या फॉरेन कंट्रीची आवश्यकता लागू नये. या सभागृहामध्ये जे काही सर्व बसलेले लोक आहेत ते गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला लागावं, प्रायव्हेट सुद्धा गरज पडू नये. त्यानंतर महत्वाचा टप्पा, एक आता बरेच पालक विद्यार्थी म्हणते की बाबा हे आता तर भरपूर 2 महिने बाकी आहेत ऍडमिशनला, हे डॉक्युमेंटचा आता काय लावते, पण डॉक्युमेंट आता काढून घेणं काही आवश्यक आहे. तेव्हा गडबड होते. मागे 2 दिवसाखाली नांदेड तहसीलदार साहेबांचं सुद्धा एक बातमी आली होती की बाबा जे इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, प्रोफेशनल कोर्सेसला प्रवेश घेऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट काढून घ्या. नंतर गर्दी होते, नंतर प्रॉब्लेम होतात, वेळेवर मिळत नाही आणि आपल्या कास्टचा बेनिफिट त्याच्यामध्ये मिळत नाही. महत्वाचा टप्पा आहे, महत्वाचं लक्षात घ्या. याच्यामध्ये वाटल्यास काही तुमच्याकडे पेपर पेन असेल तर लिहून घ्या, असतील तर मागे इकडे आता मागे इकडे तिकडे मागे बसू नका. वाटल्यास की नंतर तुम्हाला ते शेअर करेल व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. व्हॉट्सअपला सर्वांना मेसेज येतात आपल्याकडे, प्रत्येकाला आले? ओके. ज्यांना आले नाही त्यांनी नंबर उद्या येऊन द्या. नंबर बदललेले तुमचे येऊन
देऊन टाका, म्हणजे तुमचे पर्सनल नंबरवर येऊन जातील ते. अनिवार्य कागदपत्राची यादी, 10वीची सनद आणि मार्क मेमो हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांची 10वीची सनद हे आताही कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये असते. सीबीएसईचे जे विद्यार्थी असतील त्यांना सनदची आवश्यकता नाही किंवा एकच मार्क मेमो असतो, त्याच्यावर ते चालून जाईल. त्यानंतर बोलू नका, 12वीचा मार्क मेमो, परीक्षा झाली आहे, पास झाल्याच्या नंतर 15-1 दिवसानंतर 12वीचा मार्क मेमो भेटतो, तो कलेक्ट करायचा आहे, तुमच्या सोबत ठेवायचा आहे. त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र, डोमिसाइल सर्टिफिकेट. बरेच पालक विद्यार्थी याच्यामध्ये काय आदिवास आणि रहिवासी मध्ये कन्फ्युजन. आमच्याकडे बरेच लोक पालक काय करतात की गावच्या सरपंचाचं, नगरसेवकाचं रहिवासी प्रमाणपत्र घेऊन, तर ते चालेल का? आमच्याकडे चालेल, पण तिकडे गव्हर्नमेंटचे लोक बसतात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी, त्यांना चालणार नाहीये. म्हणून आदिवास प्रमाणपत्र, डोमिसाइल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. राष्ट्रीयत्वाचं प्रमाणपत्र, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे सुद्धा असणं आवश्यक आहे. यामध्ये लक्षात घ्या, काही तहसीलदार एकाच याच्यावर नॅशनॅलिटी आणि डोमिसाइल देतात, काही तहसीलदार आदिवास म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे वेगवेगळे देतात. चालेल, वेगवेगळे चालेल किंवा एकाच पेपरवर असं तरी चालतं, परंतु ते नायब तहसीलदार किंवा तहसीलदाराच्या सही शिक्क्याचं असावं, म्हणजे ऑनलाईन पद्धतीचं असलं तरी चालतं. त्यानंतर आधार कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. हे अनिवार्य डॉक्युमेंट झाले. त्यानंतर परीक्षेनंतर लागणारे कागदपत्राची यादी. आता परीक्षा झाली, परीक्षेनंतर कोणते काढायचे? 12वीचा मार्क आता सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर नीट परीक्षेचा भरलेल्या फॉर्मची प्रिंट, नीट कन्फर्मेशन पेज. ब्रॉडवे मध्ये भरलेले किती लोकांनी घेतले? बाकीच्यांनी का नाही घेतलं? कमीत कमी 2-2 वेळेस फोन केले तुम्हाला, 2-2 वेळेस मेसेज केले. जे सांगतो आम्ही त्या पद्धतीने तुम्ही प्रोसेस करा, कारण आता एक ऍडमिशन प्रोसेस मध्ये लागणार आहे. तसं आमच्याकडे सेव्ह असतं 2000 इथून जवळपास 5 वर्षाचं जो तुम्ही मागितला हॉल तिकीट वगैरे ते पण देऊ शकतो आम्ही, परंतु तुमच्याकडे बी असणं आवश्यक आहे. एकदा कदाचित तुम्ही इथून गेला, गावाकडे थांबला, गावाकडे तुमची प्रोसेस करायची आणि तुमच्याकडे नसेल तर मग त्यावेळेला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी नाही घेतलं, जरी आमच्याकडे फॉर्म भरलेला नसेल, तुमच्याकडे आयडी पासवर्ड असेल तर आमच्याकडे येऊन तुम्ही कलर प्रिंट घेऊन जा. किती विद्यार्थी आहेत आमच्याकडे फॉर्म न भरलेले याच्यामध्ये? अच्छा, हरकत नाही, हे ओपन सेमिनार आहे, आला तर काही प्रॉब्लेम नाही. तरी तुमच्यासाठी सुद्धा कन्फर्मेशन पेज तुम्ही ज्या नेट कॅफेवर किंवा तुम्ही आपण भरलेला असेल, त्यांनी दिलेलं नसेल तर तुम्ही आमच्याकडे या. आणि महत्वाचं म्हणजे अत्यंत महत्वाचं, कन्फर्मेशन पेज हे बघा. कन्फर्मेशन पेज वर लिहिलेलं असतं आणि शेवटीला त्याच्यावर पेमेंट केलेलं त्याचं एक रिसिव्ह असतं, ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला जे फॉर्म भरून चेक करण्यासाठी दिलं होतं ते नव्हे. लक्षात येते कन्फर्मेशन पेज काय आहे? ज्यांना कन्फ्युजन आहे ते उद्या ऑफिसला येऊन ते कन्फ्युजन दूर करू शकता. कन्फर्मेशन पेज जे आहे त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती आणि फायनल प्रिंट दिलेली आहे. ही फायनल प्रिंटची प्रिंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. अलग लक्षात ते जर नसेल, एकदा कदाचित तुम्ही फॉर्म भरला आणि तसंच ते चेक करायचं प्रिंट तुम्ही घरी घेऊन गेला, तेच कन्फर्मेशन पेज आहे, मला चालणार नाही, तुम्हाला परीक्षेचं हॉल तिकीट येणार नाहीये. लक्षात घ्या. जे कोणी तुम्ही आता तर तुम्हाला तर माहित झालं, पण तुमच्या व्यतिरिक्त तुमचे फ्रेंड्स वगैरे ब्रॉडवे मध्ये जे फॉर्म भरले त्या विद्यार्थ्यांना सांगा, पालकांना सांगा की कन्फर्मेशन पेज हे चेक करून घ्या. कन्फ्युजन असेल, तुम्हाला समजत नसेल तर उद्या येऊन तुम्ही ऑफिसला माहिती घेऊ शकता का हेच कन्फर्मेशन पेज आहे का म्हणून. ठीक आहे. त्यानंतर नीट परीक्षेचं हॉल तिकीट हे कधी येणार आहे? 17 जुलैला परीक्षा आहे, तर जवळपास 10 ते 15 दिवस अगोदर तुमच्याकडे येणार आहे. याचे सुद्धा तुमच्याकडे कलर प्रिंट 2-3 प्रिंटआउट वगैरे व्यवस्थित काढून ठेवायचे. जेव्हा तुम्ही परीक्षेला जाल तेव्हा कदाचित मध्ये तुमचं परीक्षा केंद्रामध्ये तुमचं ते हॉल तिकीट घेऊन ठेवतील. त्यानंतर नीट परीक्षेचे मार्क मेमो ऑनलाईन पद्धतीनेच नीटचा 17 जुलैला निकाल लागल्याच्या नंतर 20-25 दिवसांचे प्रिंट येतं, तेच मार्क मेमो असेल तुमचा, ऑफलाईन पद्धतीने कुठल्याही प्रकारचा येणार नाहीये. त्यानंतर सीईटी सेल ऑनलाईन फॉर्म 2022 हे जेव्हा तुमचा निकाल लागेल, जे विद्यार्थी आमच्याकडे रजिस्ट्रेशन करतील, रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्यांना सीईटी जे ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्हाला सांगितलं सुरुवातीला, तो ऑनलाईन ऍप्लिकेशनचं प्रिंट आहे, सीईटी सेलचं प्रिंट आउट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, जे ऍडमिशन प्रोसेसला लागेल. त्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट प्रमाणपत्र. बऱ्याच विद्यार्थी पालकांना प्रश्न पडला असेल की मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट काय, आपल्याला काय आर्मी किंवा पोलीस करायची, परंतु त्या
नियम आहे का नियमानुसार मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचं एक फॉर्मॅट दिलं जातं आमच्याकडून, त्या फॉर्मॅट नुसारच तुम्हाला ते काढायचं असतं. कोणत्याही रजिस्टर्ड MBBS डॉक्टर कडून जे गावखेड्यामध्ये असं डबा वगैरे घेऊन जातात ते त्या लोकांचं नाही चालणार. BMS नाही चालणार, BHMS नाही चालणार, BDMS. रजिस्टर्ड MBBS डॉक्टर आम्ही एक फॉर्मॅट देतो, त्यावर सही आणि शिक्का घ्यायचा आहे. याच्यामध्ये नाही घेतलं तरी चालतं, मध्ये त्याच्या लेटर पॅडवर नाही घेतलं तरी चालतं. फक्त जिथे आम्ही फॉर्मॅट देणार आहोत त्याच्यावर तुम्हाला येणं आवश्यक आहे. TC ची ऍडमिशन प्रोसेस मध्ये कुठेही गरज पडणार नाही, परंतु जेव्हा परीक्षेनंतर जे कॉलेजला जाता, डायरेक्ट कॉलेजला जाता, TC तुम्हाला आवश्यक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं BSc चालू आहे, ते BSc करत करत नीटची परीक्षा देते. अशा विद्यार्थ्यांसाठी TC ची चालेल, पासची चालेल, फेलची चालेल, काही अडचण नाही. 2 वर्षाखाली चालेल, 3 वर्षाखाली चालेल, TCचे काही प्रॉब्लेम नाही. जेव्हा ऍडमिशन घेतात त्यावर तुम्हाला लागणार आहे. परीक्षेनंतर लागणाऱ्या कागदपत्राची आधी अजून काही 2-3 डॉक्युमेंट आहेत. हे डॉक्युमेंट सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. ते तर रेग्युलर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, परंतु याच्यामध्ये स्थलांतर प्रमाणपत्र म्हणजे मायग्रेशन सर्टिफिकेट जे असतं ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जसं की तुम्ही एम्स, जिपमर, काही अदर स्टेट मध्ये ऍडमिशन घेता, डीम्ड युनिव्हर्सिटी मध्ये घेता, परराज्यामध्ये जेव्हा ऍडमिशन घेता तुम्ही, तेव्हा तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. जे विद्यार्थी आमच्याकडे फीस भरून काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन करतील अशा विद्यार्थ्यांना ही मोफत मायग्रेशन सर्टिफिकेट आम्ही काढून देतो. CBSEच्या विद्यार्थ्यांसाठी डायरेक्ट कॉलेजमध्ये मिळतो. त्यानंतर चारित्र्याचं प्रमाणपत्र, कॅरेक्टर सर्टिफिकेट हे सुद्धा कॉलेजमध्ये तुम्हाला अवेलेबल असतं, कॉलेजमध्ये तुम्ही मिळवू शकता. धार्मिक अल्पसंख्याक प्रतिज्ञापत्र, रिलिजियस मायनॉरिटी ऍफिडेव्हिट, जे विद्यार्थी मुस्लिम, सिख, जैन या मायनॉरिटी मध्ये असतील त्याच्यासाठी हे ऍफिडेव्हिट करून तुमच्याकडे तयार करून ठेवणं आवश्यक आहे. त्याचं सुद्धा तुम्हाला आमच्याकडून फॉर्मॅट मिळेल. त्याचा प्रिंटआउट घेऊन तुम्ही बोर्डवर तयार करून तुमच्याकडे ते ठेवू शकता. त्यानंतर राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचं आहे बघा पॉइंट. यामध्ये ज्या कास्टचं बेनिफिट घ्यायचं ते कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. किती विद्यार्थ्यांनी कास्ट व्हॅलिडिटीला अप्लाय केलं? मिळाले तुम्हाला? क्या बात. पण परीक्षा कॉलेज ऍडमिशन घेताना किंवा त्याच्या अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना हे व्हॅलिडिटी नसेल तर तुम्हाला ओपन मधून तरी प्रवेश द्यावा लागेल. पण नंबर लागल्याच्या नंतर जेव्हा कॉलेजला जाता तेव्हा तुम्हाला एक व्हॅलिडिटी सादर करावं लागेल, नाहीतर राऊंडच्या बाहेर जावं लागेल. राऊंडच्या बाहेर म्हणजे ओपन मध्ये तुम्हाला कन्वर्ट करणार नाही, डायरेक्ट राऊंडच्या बाहेर मध्ये पूर्ण वर्ष वाया जाईल. त्यामुळे व्हॅलिडिटी खूप महत्वाची असणार आहे. त्याच्या मागे लागून तुम्ही काढून घ्या. त्या जे समाज कल्याण ऑफिस आहे त्यांच्याकडून काढून घ्या. ST कॅटेगरीचे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना सुद्धा तुम्ही लवकरात लवकरच आता काय कोर्ट केस करायचं आहे, काय करायचं आता करा. लास्ट मोमेंटला काय होतं की तेव्हा तिकडे ऍडमिशन प्रोसेस सुरू आहे, मग तुम्ही कोर्ट केस करण्याचा प्रयत्न करता, कुठेतरी बोलण्याचा प्रयत्न करता, काहीतरी काढण्याचा, तेव्हा हे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट वगैरे निघत नाही. तेव्हा त्यांच्याकडे पण रश असतं, त्यांना सुद्धा बोलून काही फायदा राहणार नाहीये. त्यामुळे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर काढून घ्या लवकरात लवकर. त्यानंतर उन्नत व प्रगत बोर्डच नसल्याचं प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. बरेच शिक्षक लोकांचे याच्यामध्ये 8 लाखाच्या आत बसत नसतील तर त्यांनी माझ्याकडे यावं, मी त्यांना त्याच्यामधला मधला मार्ग सांगेल की कशा पद्धतीने त्याच्यामध्ये काढता येईल. इथे सांगता येणार नाही. VJ 81, 82, 83 OBC इन्क्लुडिंग SPC या सर्व विद्यार्थ्यांसाठी, कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 31 मार्च 2023 पर्यंत व्हॅलिड असलेलं नॉन क्रिमिलियर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, कंपल्सरी. जर तुमचे कास्ट वरचे दोन्ही डॉक्युमेंट नॉन क्रिमिलियर नाही तर तुम्हाला या वर्षीच्या प्रोसेस मध्ये तुम्हाला कास्टचे बेनिफिट मिळणार नाहीये. SC ST साठी लागेल का कुठले का नॉन क्रिमिलियर? तर बिलकुल लागणार नाही. फक्त 81, 82, VJ 83 OBC इन्क्लुडिंग SPC या कास्ट साठी लागणार आहे. त्यानंतर EWS सर्टिफिकेट किती जणांकडे आहे? ओके. तर इकॉनॉमिकल लेबर सेक्शनचं जे आहे फॉर्म भरत असताना EWS मधून भरला, परंतु सेंट्रलचे डॉक्युमेंट नाहीये तर तुम्हाला सेंट्रलचं बेनिफिट मिळणार नाहीये. तुम्ही फॉर्म भरताना ओपन मधून भरताय पण स्टेट मध्ये तुम्हाला EWS चा फायदा घ्यायचा तर करता येईल, काही अडचण नाही. आता लक्षात घ्या, स्टेट मध्ये EWS सर्टिफिकेट काढायचं असेल तर फक्त 8 लाखाची मर्यादा आहे. बाकी कुठलंही तुमचं घर पाहणार नाही, शेत पाहणार नाही, बाकी काही पाहणार नाही. क्लिअर? त्याच्यानंतर सेंट्रलचं जर काढायचं असेल
तर तुमचं 5 एकर शेती असावी, त्याच्यामध्ये असावी. त्यानंतर घर 1000 स्क्वेअर फीटच्या आत असावं आणि 8 लाखाची मर्यादा असणार आहे. सेंट्रलचं सर्टिफिकेट काढलं तर सेंट्रलमध्ये फायदा होईल, स्टेटचं काढलं तर स्टेटमध्ये होईल. लक्षात आलं? प्रश्न याच्यावर विचारू शकता तुम्ही. अजून ठीक, सेंट्रलचं आणि स्टेटचं काढा. ओपन मध्ये जरी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला याच्यामधून स्टेट मधून ईडब्ल्यूएस मधून जाता येईल. त्यानंतर काही विशिष्ट आरक्षण महाराष्ट्रामध्ये आहेत, जे की महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर. एमबीबीएसच्या 8 सीट्स आहेत. 8 एमबीबीएसच्या 8 सीट्स त्याच्यामध्ये मिळतील. 2 सीट बीडीएसच्या, 5 सीट बीएमएसच्या. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवर काही गावं आहेत, त्या गावामधल्या विद्यार्थ्यांसाठी ह्या सीट्स राखीव असतात. कर्नाटक राज्य बोलतं की ते आमचे आहेत, महाराष्ट्र सरकार म्हणतं की ते आमचे आहेत. तर त्या अशा विद्यार्थ्यांना हे सीट्स त्यांना मिळतील. तर त्याचं तिथे त्या गावाच्या म्हणजे त्या तालुक्यामध्ये 10वी आणि 12वी 10वी किंवा 12वी झालेली असावी. त्याचबरोबर तिथल्या त्यांच्या टीसीवर मराठी हे मातृभाषा असणं आवश्यक आहे आणि प्रमाणपत्र एनकेबीचं सुद्धा असणं आवश्यक आहे, जे की तहसीलदाराकडून मिळतं. त्यानंतर दिव्यांगाचे प्रमाणपत्र, पीडब्ल्यूडी साठी 5% सीट, डिफेन्स साठी 5% सीट, डोंगरी प्रदेश म्हणजे हिली एरियासाठी 5% रिझर्वेशन असतं. यामध्ये कोणी मोडत असेल तर त्याचे सुद्धा सर्टिफिकेट्स जे असतील तर तुम्ही काढून घ्यावे. प्रवेश घेतल्यानंतर काही लागणारे कागदपत्र असणार आहेत. उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा फॉर्म नंबर 16 हे फीस माफीसाठी तुम्हाला असणं तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचे पासबुक हे आता नाही लागणार, आता हे कंप्लीट होऊ द्या. परीक्षा झाल्यानंतर पासबुक वगैरे तुम्ही काढून घ्या, आता गडबड करायची आवश्यकता नाहीये. जे पालक काढू शकतात म्हणजे 10-15 मिनिटांमध्ये तुमचा वेळ न जाऊ शकता असे डॉक्युमेंट आता तुम्ही काढून घ्या. 17 जुलैच्या नंतर मामाकडे जाण्याच्या अगोदर किंवा काका बाहेर कुठं फिरायला जाण्याच्या अगोदर हे डॉक्युमेंट अगोदर तुम्ही काढून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर राशन कार्ड सुद्धा लागणार आहे. काही कॉलेजला राशन कार्ड सुद्धा मागून घेतात, म्हणजे तुमचं ते कंप्लीट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आता याची आवश्यकता नाही, परंतु याची भीती खूप घालून दिली असते. नीट 2022 एक्झाम ड्रेस कोड. परीक्षा जेव्हा सुरू होते, परीक्षा जेव्हा 17 जुलैला आहे, नेमकी 7 दिवस 8 दिवस राहिले. बऱ्याच कोचिंग क्लासेस कडून, युट्यूबर कडून, कन्सल्टंट कडून याची भीती घातली जाते ड्रेस कोड. हा ड्रेस घालून जा, तो ड्रेस घालून जा, हा नाही चालणार, तुम्हाला बाहेर काढतील वगैरे वगैरे वगैरे. पण असं काही नाहीये, असा मोठा काही ड्रेस कोडचं नाहीये. म्हणजे सिंपल सांगतोय ते ड्रेस कोड तुम्ही तुमच्याकडे असतीलच तेच हे करा. नवीन काही खरेदी करण्याची आवश्यकता नाहीये. तर नसतील तर तुम्ही जास्तच भीती वाटत असेल तर तुम्ही या पद्धतीनं ड्रेस खरेदी करून घेऊ शकता. म्हणजे आता पुन्हा याचा आम्हाला सुद्धा तुम्हाला इन्स्ट्रक्शन देण्याची आवश्यकता राहणार नाही किंवा सेमिनार घेऊन माहिती याची देण्याची आवश्यकता राहणार नाही. म्हणून हा एक पार्ट तुम्ही ठेवलेला आहे एक्झाम ड्रेस कोडचा. सांगायचं नाही याच्याबद्दल. रिपीटर विद्यार्थी म्हणतात काही करत नाही, कारण त्यांना माहिती आहे भीती काढली होती गेल्या वर्षी काहीच नव्हतं. मुलांसाठी हा ड्रेस असाच म्हणजे याच कलरचा नाही किंवा याच नाही, अशा पद्धतीने मध्ये तुम्हाला एक फोटो दाखवतो मी. यामध्ये लाईट हाफ शर्ट चालेल, ट्राउझर म्हणजे साधी पॅन्ट, नाईट पॅन्ट सुद्धा चालेल. त्यानंतर स्लीपर पॅन्ट, त्यानंतर सॅन्डल आणि जो चष्मा आपला मोठा असा एकदम जाड भिंगाचा वगैरे, जे रेग्युलर असेल तर जाड भिंगाचा वगैरे जास्त मोठा असा नसतो. भिंगाचा म्हणण्यापेक्षा माझ्यासारखा साधा सिंपल असेल तर चालतो. तर कोणता नसावा हे बाकीचे चालणार नाही तुम्हाला. जीन्स ट्रॅक पॅन्ट नाही चालणार, कुर्ता पैजामा शॉर्ट हे चालणार नाही. म्हणजे मोठे मोठे पॉकेट्स असलेले, बटन्स असलेले, काही लिहिलेले वगैरे असे चालणार नाही. सिंपल साधा जे नाईट ड्रेसला आपण वापरतो अभ्यासाला आपण रिलॅक्स तो घालून जायचा आणि स्लीपर चप्पल एकदम नॉर्मल आपली रोजची ते घालून परीक्षेला तुम्ही जाऊ शकता. फक्त 3 तास तुम्हाला तर असणार आहे. त्यानंतर मुलींसाठी हाच फॉर्मेट, सलवार ट्राउझर, सॅन्डल वाले हील वाले सॅन्डल असे नाही चालणार, बिना सॅन्डलचे घालून जायचे. क्लासेसला अलाव असतील पण एक्झाम सेंटर मध्ये अलाव नसतील. मुस्लिम मायनॉरिटी कॅम्प मधल्या काही विद्यार्थी असतील तर हिजाब वगैरे अलाव आहे. लाईट कुर्ता विथ नो इनर पॉकेट्स वगैरे पाहिजे. त्यानंतर बाकीचे जे लाईट शर्ट, हाफ शर्ट वगैरे चालेल. एकदम नॉर्मल म्हणजे काही लिहिलेलं वगैरे नसावं. प्लेन शर्ट असलं तर त्यामध्ये चालू जाईल. जे नसणार मुलींना हेअर पिन, रॅम्प,
जे वॉचेस वगैरे असतील किंवा ट्रॅक जीन्स ड्रेसवर एम्ब्रॉयडरी वगैरे केलेले असतात ते ड्रेसवरचे ते नाही चालणार. त्यानंतर शूज वगैरे नाही चालणार. ऑर्नामेंट्स लाईक म्हणजे कानामध्ये मोठे मोठे असतात ना रेंज वगैरे ते नाही चालणार. आपण परीक्षेला जातोय त्या पद्धतीने परीक्षेच्या हिशोबाने ड्रेस कोड असणं आवश्यक आहे. काय घेऊन जायचं नाही म्हणजे काय अलाउड नाहीये तुम्हाला. मोबाईल फोन, ब्लूटूथ, हेडफोन्स, मायक्रोफोन, ज्योमेट्री बॉक्स, पेन्सिल बॉक्स, प्लास्टिक पाऊच, कॅल्क्युलेटर, स्केल्स हे जे लिहिलेलं आहे ते सर्व अवेलेबल म्हणजे जाता येणार नाही. तुम्हाला घेऊन जाता येणार नाही. वॉच घेऊन जाता येणार नाही. वॉच तुम्हाला त्याच्यामध्ये त्या सेंटरच्या एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला ती दिली जाते, मोठी लावली जाते. त्यानंतर ऑर्नामेंट्स काय असतील, मेटॅलिक आयटम असतील, ब्रासलेट, कॅमेरा, गॉगल्स, हँडबॅग, बेल्ट, वॉलेट, हेल्थ बँड, पेजर वगैरे हे कुठल्याच प्रकारचं तुम्हाला चोरून सुद्धा कसं एक खिशात तिथे ठेवतो तिथे ठेवून सुद्धा घेऊन जाता येणार नाही. तुम्हाला चेकिंग करून मध्ये पाठवलं जातं आणि त्याच्यामध्ये ते सापडलं तर ते बाजूला त्या कचरा कुंडीमध्ये ठेवून दिलं जातं. ते तुम्हाला परत आल्यानंतर ते मिळेल न मिळेल हे सांगता येणार नाही. त्याच्यामुळे हे जाताना हे घेऊन जायचं नाही. घेऊन काय जायचंय तर ऍडमिट कार्ड घेऊन जायचे. हॉल तिकीट जे तुम्हाला 17 जुलैला परीक्षा आहे त्याच्या 10 दिवस अगोदर आम्ही तुम्हाला आमच्याकडून ऍडमिट कार्ड कलर पेनचं जवळपास 2 पेज असतं ते देण्यात येईल. त्यामध्ये फोटोग्राफ सोबत एक घेऊन जायची. त्यामध्ये अटेंडन्स शीट मध्ये एक अटेंडन्स घेतली जाते त्याच्यावर चिटकवण्यासाठी एक छोटा फोटो तुम्हाला जे आम्ही दिलेला आहे आमचे फोटोग्राफर टाक सरांकडून तुम्ही ते काढलेला आहे. दिले सर्वांना फोटो ते व्यवस्थित ठेवा आणि ते तुम्हाला अटेंडन्स शीटवर आणि त्याचबरोबर हॉल तिकीटवर सुद्धा एक तुम्हाला लावण्यासाठी लागेल. त्याचबरोबर जर तुमच्याकडे हरवले असतील नसतील तर तुम्ही पुन्हा एकदा त्यांच्याकडून काढू शकता. 1 वर्ष म्हणजे ते देतील तुम्हाला जे काही चार्जेस असेल ते देऊन तुम्हाला काढून देतील. पण नसतील तर काढून घ्या. तर असतील तर 2च फक्त लागणार एक्झामिनेशन साठी. एक तुम्ही आमच्याकडे दिलात आणि एक 3 तुमच्याकडे आहेत. 3 तुम्हाला 2 त्याच्यामध्ये लागतील. एक त्याच्यानंतर मग ऍडमिशन प्रोसेसला लागत असेल तर तुम्ही त्या फोटोग्राफरकडून तुम्ही काढून घेऊ शकता. आता हे मात्र फ्री नाही. जे दिले ते फ्री होते. आता जे तुम्हाला काढायचे तुम्हाला लागले पुन्हा आता ते चार्जेस देऊन तुम्हाला काढावं लागते. त्यानंतर 4x6 चा पोस्टकार्ड साईज फोटोग्राफ दिलाय सर्वांना फोटोग्राफरना आमच्या. ते सुद्धा तुम्हाला जपून ठेवायचं जेणेकरून मध्ये तुम्हाला लागणार आहे. त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं जेव्हा एखाद्या वेळेस परीक्षेमध्ये नाही अलाव म्हणजे एनटीए नाकारलं नाही काही फोटोग्राफची गरज नाही तर एखाद्या वेळेस नाही होऊ शकतं. पण गेल्या वर्षीच्या नुसार हे लागलेलं आहे त्यानुसार तुम्हाला ती तयारी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. परीक्षेला जाताना ओरिजिनल व्हॅलिड आयडी प्रूफ तुम्हाला घेऊन जायचे. तुमच्याकडे पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी कार्ड, 12वीचं जे बोर्डाचे ऍडमिट कार्ड असेल, रजिस्ट्रेशन कार्ड असेल, पासपोर्ट असेल, आधार कार्ड याच्यापैकी कुठलंही एक ओरिजिनल आय कार्ड घेऊन जाऊ शकता तुम्ही आयडेंटिटी प्रूफ म्हणून. त्याचबरोबर बरेच विद्यार्थ्यांचं 10वीच्या सनदवर वेगळं नाव आहे आणि आधारवर वेगळं. बरोबर आहे. म्हणजे तिडके गणेश मारुती आधारवर आहे. बरोबर आधारवर आहे आणि 10वीच्या सनदवर गणेश मारुती तिडके अशा पद्धतीने असू शकतं. असेल बऱ्याच जणांचे. त्यावेळेला काय फॉर्म भरत असताना काय झालेलं आम्ही काय केलेलं की ते नॉट व्हेरीफाय म्हणून आलेले. बरोबर आहे. बऱ्याच जणांच्या नॉट अपडेट म्हणून आलेले काही ठिकाणी. त्यामध्ये ज्याचं नॉट अपडेट आलेले त्यांचं आम्ही आधार कार्ड मेन्शन त्याच्यामध्ये केलं नाही त्याच्यामुळे ते आलेलं आहे. त्याचं काही अडचण येणार नाही. कारण तुमचं नॉट व्हेरीफाय केलं असतं तर काय नॉट व्हेरीफाय केलं म्हणजे त्याचं काय मॅच होत नाही. म्हणजे आम्ही तुम्हाला जे एनटीएला तुमचं आधार कार्ड दिलाच नाही. का दिला नाही कारण नॉट व्हेरीफाय किंवा झाला असतं तर अजून तुम्हाला काळजी वाटली असते काय आपण नॉट व्हेरीफाय झालं म्हणजे काहीतरी राहिलेलं याच्यामध्ये. पण जेव्हा तुम्ही परीक्षेला जाणार आहात तेव्हा तुम्हाला 10वीचं सनद सुद्धा तुमच्यासोबत ठेवायचे. जे तुम्हाला सोडायला येणार पालक येणार त्यांच्यासोबत ठेवायचे आणि ओरिजिनल एक आयडी प्रूफ तुमच्यापैकी याच्यापैकी एक तुम्हाला ठेवायचं आहे. त्याचबरोबर पीडब्ल्यूडी फिजिकलच्या हँडिकॅपच्या विद्यार्थ्यांसाठी एक सर्टिफिकेट जे असणार आहे तुमचं ओरिजिनल सर्टिफिकेट आणि त्यासोबत तुम्ही काही मदतनीसाठी अप्लाय केला असेल त्याच्यामध्ये तर ते सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर एक पर्सनल ट्रान्सपरंट वॉटर बॉटल. आता एक कोरोना मधला आहे अलाव हे बी आताही करतील. मागच्या वेळेला एक सॅनिटायझरची छोटीशी बॉटल ट्रान्सपरंट बॉटल पण मागवली होती. पण आता कोरोनाचा काळ संपलेला आहे. सांगता येत नाही कधी होऊ शकतं पण आता संपलेला आहे त्या कारणामुळे या पद्धतीने तुम्हाला ते घेऊन जायची आवश्यकता नाही. हे झाले मेडिकलच्या संपूर्ण प्रवेश प्रक्रिया. त्यानंतर जर कदाचित कमी जास्त त्याच्यामध्ये मार्क पडले आणि तुम्हाला एखादा ऑप्शन पाहिजे
तर ऑप्शन पाहिजे असेल तर वेटरनरी मधून सुद्धा ऍडमिशन प्रोसेस मध्ये तुम्ही या नीटच्या नीट थ्रू ऍडमिशन प्रोसेस मध्ये तुम्ही जाऊ शकता. म्हणजे माणसाचं नाही झालं तरी कमीत कमी प्राण्यांचा म्हणतोय, माणूस हा सुद्धा प्राणीच आहे. यांना सध्या खूप डिमांड आहे, वेटरनरी डॉक्टरला मिळत नाहीये. तर वेटरनरी मध्ये ऍडमिशन प्रोसेस मध्ये तुम्ही जाऊ शकता. 5 कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आहेत. 384 सीट्स मधून 384 सीट्स याच्यामध्ये येतील. 30-70चा फॉर्म्युला आजही याच्यामध्ये लागू आहे. फक्त महाराष्ट्राच्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये नाहीये, यामध्ये लागू आहे 30-70 चा कोटा. कॉलेजची फीस विचार केला तर 52,760 रुपये फीस आहे. हॉस्टेल मेट 26,000 रुपये फीस मध्ये 70-80,000 रुपयामध्ये संपूर्ण वर्षाचं तुमचं एज्युकेशन कम्प्लीट होईल. कॉलेजचा जर विचार केला तर नागपूर, मुंबई, सातारा, परभणी, उदगीर मराठवाड्यामध्ये जवळपास 2 कॉलेजेस आहेत. यामधून तुम्ही प्रवेश घेऊ शकता. त्यानंतर अत्यंत महत्वाचा म्हणजे आता जे नीटचे फॉर्म भरलेले आहेत, नीटचे जे फॉर्म भरलेले आहेत त्यामध्ये तुमच्याकडून आम्ही जी फीस एक्स्ट्रा फीस घेतली होती 200 रुपये, त्यामध्ये तुम्हाला फोटोग्राफ, फॉर्म भरणे, हॉल तिकीट, रिझल्ट, हा सेमिनार आणि काही जे रिझल्ट पर्यंतचे काही सेमिनार जे अपडेट्स असतील ते अपडेट सर्व तुम्हाला आम्ही दिलेले आहे. परंतु यानंतरची जी प्रवेश प्रक्रिया असणार आहे, वेगवेगळी प्रवेश प्रक्रिया मी तुम्हाला समजून सांगितली आहे. त्याचं संपूर्ण प्रवेश प्रक्रिया तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल आणि संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही तुम्हाला आमच्याकडून करून पाहिजे असेल, त्यामध्ये मॅनेजमेंट कोटा असेल, फॉरेनचा असेल, वेगवेगळे जे इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, गायडन्स पाहिजे असेल तर त्याची वेगवेगळी फीस तुम्हाला ही पे करावी लागते. म्हणजे जे रजिस्टर्ड स्टुडंट असतील त्याच स्टुडंटला रिझल्ट नंतर ही प्रवेश प्रक्रियेचं मार्गदर्शन केलं जाईल. आता बरेच विद्यार्थी इथे नांदेडमध्ये येऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना घरी बसून सुद्धा प्रवेश प्रक्रियेचं आम्ही मार्गदर्शन करत असतो. त्यांच्या घरी बसूनच सर्व म्हणजे तुम्ही अकोल्याला आहात तर अकोल्यामधून तुम्ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ब्रॉडवेच्या माध्यमातून तुम्ही करून घेऊ शकता. आमचं एक ऍप आणि वेबसाईट आहे. त्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट्स असतील व इतर जे व्हिडिओज वगैरे असतील लाईव्ह मधून तुम्हाला ते संपूर्ण प्रवेश प्रक्रियेचं मार्गदर्शन केलं जातं. फक्त डायरेक्ट म्हणजे आता प्रवेश प्रक्रिया जी अशा आहेत की सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस असल्या कारणानं कुठल्याही कॉलेजला डायरेक्ट जाऊन ऍडमिशन घ्यायची गरज नाहीये. डायरेक्ट जाऊन ऍडमिशन डायरेक्ट घेता येणार नाहीये. संपूर्ण सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस करायची आणि जेव्हा तुमचं अलॉटमेंट लेटर येतं ते आमच्याकडून मिळतं तेव्हा जाऊन ऍडमिशन तुम्हाला कॉलेजला घ्यायचं असतं. तर आता जे प्रवेश प्रक्रिया तुम्हाला मी सांगितलेली आहे 85% महाराष्ट्र स्टेटची ऍडमिशन प्रोसेस जी आहे त्या प्रवेश प्रक्रियेच्या मार्गदर्शनासाठी 5,000 रुपये फीस आम्ही आमच्याकडून चार्ज करतो. त्यामध्ये 1,000 रुपये एक्स्ट्रा जे शासनाची फीस आहे इन्क्लुडिंग मध्ये दोन्ही मिळून 6,000 रुपये फीस असेल. याच्यामध्ये ती 6,000 रुपये भरल्याच्या नंतर संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही आमच्याकडून तुम्हाला करून मिळेल. त्यानंतर ऑल इंडियाची जी आहे 4,000 रुपये फीस असेल. ऑल इंडियामध्ये MBBS BDS चे कॉलेजेस एम्स, जिम्मर, त्यानंतर AFMC आणि अदर जे सेंट्रल युनिव्हर्सिटी या सर्व येतील ते 4,000 रुपये फीस असेल. हे जर दोन्ही प्रोसेस तुम्हाला एकत्रितपणे करायचे असतील म्हणजे महाराष्ट्र आणि राज्याची तर त्याची फीस आम्ही अशी 10,000 रुपये होते. परंतु कॉम्बो ऍडमिशन MBBS BDS ऍडमिशन प्रोसेस म्हणजे महाराष्ट्र आणि ऑल इंडिया कोटा असेल तर त्याची 9,000 रुपये फीस आम्ही चार्ज करतो. त्याचबरोबर टार्गेट ऑल प्रायव्हेट कॉलेज इन इंडिया म्हणजे जे प्रायव्हेट कॉलेज तुम्हाला सांगले परराज्यामध्ये कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, उत्तर प्रदेश असेल, जे काही ओपन स्टेट असतील त्या स्टेटच्या काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन साठी म्हणजे कॉम्बो तुमचे जे मार्क्स असतील ते सर्वकडे अप्लाय करून तुम्हाला आमच्याकडून मिळतं. म्हणजे तुम्हाला उत्तर प्रदेशला जाण्याची गरज नाही किंवा कर्नाटकला जाण्याची गरज नाही. घरून इथं नांदेडमध्ये राहून तुम्हाला प्रवेश प्रक्रिया करता येते. फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस जर लागलं तर तुम्हाला जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे. जेव्हा तुमचा नंबर लागेल तेव्हाच फक्त कॉलेजला जाऊन ऍडमिशन तुम्हाला करायचं असतं. त्यानंतर वेटरनरीचे BDSC चे कॅप सेंट्रल ऍडमिशन प्रोसेस आहे त्याची 4,000 रुपये फीस आहे. बी फार्मसीची आणि फार्माडीची 2,000 रुपये फीस आम्ही चार्ज करतो. BSc ऍग्री, फूड टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी व इतर ऍग्रीचे जे कोर्सेस आहेत त्या सर्व कोर्सेससाठी कंबाईन 3,000 रुपये म्हणजे प्रोसेससाठी कंबाईन 3,000 रुपये फीस आम्ही चार्ज करतो. बी फार्मसी म्हणजे डिप्लोमा इन फार्मसी जे 12वीच्या बेसवर होतं त्या प्रोसेससाठी 1,500 रुपये फीस आहे. ही फीस केवळ 5 जून पर्यंत असेल. त्यानंतर प्रत्येक फीस मध्ये कुठे 2,000 कुठे 1,000 अशी फीस वाढ करण्यात येते. कारण याचा असे वाढ करण्याची की जे विद्यार्थी लिमिटेडच घ्यावं लागतील आम्हाला सुद्धा कारण मेसेज आणि कॉलवर एवढी संख्या आलेली आहे आणि
जेव्हा तुमचं प्रोसेस असतं तेव्हा टाइम किती मिळतो? 7 दिवसाचा 5 दिवसाचा टाइम मिळतो. त्या टाइम मध्ये आम्हाला संपूर्ण या विद्यार्थ्यांचा त्यांना सजेशन देऊन गायडन्स करून त्यांचे ऑप्शन फॉर्म भरून त्यांचे जनरल फॉर्म भरून आम्हाला कम्प्लीट ही प्रोसेस करणं आवश्यक असतं. त्यामुळं 5 जून पर्यंत ही रजिस्ट्रेशन लवकरात लवकर तुम्ही करून घ्यावं. त्यानंतर काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन